ओम ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वाधिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि सद्गुरुं नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमानन्देवल्लभम् श्रीपादनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षो नाम ज्ञानदानेकदक्षम् श्रीघोटीक्षेत्रनिवासनं तं नमामि वेदान्तविदां वरिष्ठम् नमामि वेदान्तविदां वरिष्ठम्। आराध्य ग्रामदैवत पंढरीश परमात्मा पांडुरंग माझ्या सद्गुरूंना सच्चिदानंद श्रीपाद बाबा यांच्या चरणांचा आश्रय करून त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन आमचे श्री परमानंद पाटील महाराज सर्व ग्रामस्थ खास करून आमचा महिला वर्ग आदी सर्वांच्या चरणी नतमस्तक होऊन आपल्या चांगल्या उपासनेची या उपकाराला आपण सुरुवात करूयात। स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला खरी। पहिल्या ओळीवरातलं चिंतन सुरू आहे। स्वस्ती श्री वटेषु जो लपोनी जगदा भासू दावी मग ग्रासू प्रगटला खरी। गेली 2 दिवस आपण स्वस्ती श्री संपून जो लपोनी जगदा भासू या दुसऱ्या तुकड्याचं चिंतन या संदर्भाने चिंतन चालू आहे। काल आपला विषय कुठपर्यंत आला होता तेवढं सांगा, मग तिथून पुढे आपण सुरू करू। थोडं बोलत आहे कानाने तुम्ही बरं, अजून काय? ऐकायला कान लागते, समजायला बुद्धी, सांग आपला त्या आम्हाला की लागते पुण्य, पुण्य झाले की सत्संग नाही, अधिकार झाला की सत्संग झाला की सद्गुरूंची कृपा। म्हणजे काय थोडंफार मनात झालंय, पक्क लक्षात राहावं। बरंच जवळजवळ सगळं लक्षात राहिले, क्रम फक्त थोडासा मागे हरकत नाही, पक्क लक्षात ठेवायचं। मी विचारतो तेवढं सांगा। ऐकायला काय लागते? कान। कळायला काय लागते? बुद्धी लागते। कळालेलं पटायला काय लागते? पुण्य भाव। सगळ्यांनी बोलत चला, तुमचं आहे माझं काही नाही, आपलं पुण्य चाचपायचं, आपली बुद्धी चाचपायची, आपला कान धरायचा, ऐकी नाही बघायचं। पुढचं काय? पटलेल्या अंगीकारण्यासाठी काय लागते? अधिकार लागतोय। अधिकार कशाला म्हणावं? काय सांगितलं होतं? थोडं बुद्धी जरा आधी करायचं आधी आपण आचरणात आणायचं। बरोबर आहे। अधिकार कशाला म्हणायचं? अधिकाऱ्याची काहीतरी आहे ना, साधन चतुष्टय संपन्न अधिकारी, औरंदोषाच्या निवारणार्थ साधन चतुष्टय संपन्न 4 साधनांनी संपन्न असलेला मुरण्यासाठी, अंगीकारण्यासाठी अधिकारी पाहिजे। विवेक, वैराग्य, क्षमानिष्ठ आणि मुमुक्षुत्व याच्यामध्ये म्हणजे पटलेली गोष्ट अंगीकारली जाते।
नाहीतर अंगीकारली जात नाही. दिली पण अंगीकार होत नाही, पटतच नाही आणि कळत नाही, पटत नाही आणि पटलेली गोष्ट अंगीकारली जात नाही. अंगीकारण्यासाठी काय पाहिजे? अधिकार पाहिजे, ज्याचा त्याने तो वाढवला पाहिजे. ते तुमच्याकडे आहे, फक्त ते इकडे लावत नाही, तिकडे. विवेक नाही का आपल्याकडे? काल सांगितलं विवेक आहे आमच्याकडे. वैराग्य नाही का? आहे ना वैराग्य. काही चुकीची गोष्ट खातो का आम्ही? जे घृणास्पद आहे टाकावा ते टाकून देतो. वैराग्य असल्याशिवाय टाकतो का त्यावर? कशाला बी आम्ही हात लावत नाही. वैराग्य आहे आणि वैराग्य झालं की बरोबर त्याग होतो त्याचा. शब्दवादी षटक सुद्धा आमच्यामध्ये आहे, पण तिकडे लावलेलं आहे. ते इकडे लावायचं आहे, त्याच्यात थोडीशी वृद्धी करायची. झालं का? सहन करण्याची ताकद आहेच आमच्यामध्ये, नाही कसं काय? तितिक्षा आहे, जे सहन करण्याची ताकद आहे आणि मोक्ष जिज्ञासू वृत्ती आहे. तिकडची जिज्ञासा लागली ती इकडे लावायची. संसारात जिज्ञासा काय कमी आहे का आमच्याकडे? आणि त्याच्यासाठी कमी धडपड आहे? काय आहे आमच्याकडे? अंगीकारण्यासाठी काय पाहिजे? अधिकार पाहिजे. आणि अंगीकारलेलं मुरण्यासाठी, दृढ निश्चयात्मक भूमिका होण्यासाठी काय पाहिजे? काही दुपारी प्रश्न विचारला, मुरणं म्हणजे काय हो? मुरलं म्हणजे काय? मुरायचं म्हणजे काय? मुरणं म्हणजे त्याचा आठवबी नाही, नाठवबी नाही. तुमचा मुलगा आहे की नाही? काय त्या तुम्ही त्या मुलाची आई आहे आणि तो तुमचा मुलगा आहे, याचा किती वेळा तुम्हाला विसर पडलाय? 2-4 दिवस विसरलात आणि कुणीतरी महात्म्याने आठवण करून दिली आणि मग लक्षात आले हा आपला मुलगा आहे आणि त्याची आई आहे. विसर पडला का? कधीच नाही. आणि त्याचा जप केला का? हा माझा मुलगा आहे, मी त्याची आई आहे, हा माझा मुलगा आहे, मी त्याची आई आहे. त्याचा जप केला का? त्याचा जपही नाही आणि त्याचा विसर सुद्धा नाही. याला म्हणतात मूर्ण. दृढ झालं. आता त्याचं काहीच नाही, ती भूमिकाच तयार झाली तुमची. पक्क झालं, तो भाव तयार झाला. कधी बी, कुठे बी, कोणत्याही अवस्थेत, जागृतीत विचारा, स्वप्नात पहा, सुषुप्तीत पहा, कुठे बी उठवलं तरी झटकन सांगणार ते असं आहे. मूर्ण. आणि सिद्धांतातलं हे दृष्ट, सिद्धांतातलं मूर्ण काय? कधी बी कुठे बी विचारा, तू कोण आहेस? मी आत्मा ब्रह्म आहे, मी स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहे. कधी बी विचारा. मी रामा नाही, मी कृष्णा नाही, मी विठ्ठल नाही, मी गोविंद नाही, मी नावाचा नाही आणि मी देहाचा बी नाही. पक्क काय झालंय? नावाचा आणि देहाचा. आमच्यावर एक आवरण आलेली आहे. पहिलं कशाचं आवरण आलं? नावाचं आवरण आलं. देहाचं आवरण आलं. देहाचं आलं, देहाला ठेवलेल्या नावाचं आलं. पुन्हा जातीचं आवरण आलं, पुन्हा शिक्षणाचं आवरण आलं, गावाचं आवरण आलं, गरिबीचं आवरण आलं, श्रीमंतीचं आवरण आलं. बसा या पुढे. ही सगळे आवरण आणि दडपून गेलेले. कुठे कामावर असेल एखाद्या पदावर तर त्या पदाचं आवरण आलं. मी कोण आहे, मी कुठला आहे हे विचारताना मी गावाचं सांगतो, मी नावाचं सांगतो, मी देहाचं सांगतो, मी गरिबी श्रीमंती सांगतो, मी जातीचं सांगतो. ही सगळी, ह्या सगळ्या आवरणामध्ये माझा मी गुंतून पडला, माझा मी हरवून गेला आणि त्या कुठल्या तरी एका आवरणाला धारण करून मी जसा तसा समाजामध्ये वावरत असतो. माझं वावरणं कसं आहे? कशाला तरी धरून वावरणं. माझा समाज श्रेष्ठ आहे, दुसरा म्हणतो माझा समाज जरा कनिष्ठ आहे, दुसरा म्हणतो माझं नाव मोठं आहे, तिसरा म्हणतो माझं नाव जरा छोटा आहे, तिसरा म्हणतो मी जरा काळा आहे, काळ्याचं मी आवरण पडलंय, आणि मी जरा गोरा आहे, तिसरा म्हणतो मी बाई आहे, हा म्हणतो मी पुरुष आहे. असा वेगवेगळ्या आवरणामध्ये मी गुंतून पडला आणि खऱ्या मीला पुढे मग बाबा पुढे या, मागे या, पुढे या, नाही खरंच पुढे या, नाही या पुढे ते तुम्ही मागे राहून आमचं पुढे चालणार नाही गाडी, या पुढे या. एवढी माणसं मागे बसतात. या इकडे जागा आहे, या व्यवस्था. चला बसा.
हा बसा बसा भाऊ, या पुढे या, पुढे या, पुढे या. तुमच्या पुढे बसल्यावर हे चालणार आहे. बस बस. वा वा. थोडा तसदीबद्दल क्षमा, आपल्या सर्वांच्या चरणी दंडवत आहे. पुढे विषय घेऊ. असा आपल्या प्रत्येकाचा मी गुरफटलाय, मी अडकलाय, कशात तरी मी अडकलाय. आणि मीचा स्वभाव आहे कशाला तरी धारण करणं. आमचा स्वभाव आहे, आमचा धर्म आहे. आम्हाला जर धर्मी म्हटलं तर आमचा धर्म आहे धारण करणं. कशाला तरी तो धारण करतोय आणि त्याला मी म्हणतोय आणि त्याला माझं म्हणतोय. हा सकाळी उठल्यापासून कशाला तरी त्याने धारण केलेलं आहे. आता आला इथे बसला तर मी ऐकणारा, मी ऐकणाऱ्याला धारण केलं, त्याला मी म्हणायला लागला मी ऐकणारा. इथे आता मी बोलणारा, बोलण्याला धारण केलं, मी बोलणारा म्हणायला लागला. कशाला तरी धारण करतोय. अशा वेगवेगळ्या उपाध्यांमध्ये वेगवेगळी आवरणं आम्हीच आम्हाला तयार केलेली आहेत. आम्हीच आमची आवरणं तयार केली. हा, जात शोधायला गेले तर कुठेच सापडत नाही. कोणामध्ये कोणती जात सापडेल? आहे का जातीचा पत्ता लागेल का महाराज? तुमच्यात तुमची जात सापडत नाही, तुमच्यात तुमचं नाव सापडत नाही, तुमच्यात तुमची गरिबी सापडत नाही, तुमच्यात तुमची श्रीमंती सापडत नाही. हो, तुमच्यात तुमचा देह सापडत नाही. आता काय कुठे आहे देह? कशाला देह म्हणतात? कशाला हात वर करा? ते हात आहे, ते पाय आहे, ते डोळा आहे, त्या देह कुठे आहे? देहात देह सापडत नाही, घरात घर सापडत नाही. ज्याला तुम्ही मी आणि माझं म्हणताय त्याच्यात मी बी सापडत नाही, माझं बी सापडत नाही. नावात नाव सापडत नाही. या देहाला ठेवलेलं नाव आहे त्याच्यात कुठे सापडतंय? कशाला नाव आहे? जात सापडत नाही, गरिबी सापडत नाही, श्रीमंती सापडत नाही, गाव सापडत, गावात गाव सापडत नाही, घरात घर सापडत नाही. आणि त्याला मी म्हटलंय, त्याला माझं म्हटलंय. या सगळ्यात मीला बाहेर काढायचं आहे. वा, लक्ष द्या. तुमच्या सामर्थ्याने, माझ्या सामर्थ्याने माझा मी हे सोडायला तयार नाही. कारण माझ्या मीला अनंत जन्मीचे संस्कार लागलेले आहेत. माझ्याला मी आणि माझं, मी माझ्याला धारण करणं सुरू आहे. बर, त्या मीच माझं एकच असं नाही, रोज बदलतंय. काल फक्त मुलगी होती बाबा, आता जावई आला. जावई आला की त्याचा तो युवाई आला की काय दुसरी जावयाच्या आईला काय विहीन बाई आली. बर, त्यांचे नातेवाईक सगळे आले. झालं काय? फक्त दोघांचं लग्न लागलं, मुलीचं मुलाचं लग्न लागलं. लग्न लागल्याबरोबर तिकडचं सगळं गबाळ येऊन पडलं इकडे. नसलेली सासू आली, नसलेला सासरा आला, नसलेलं सगळं त्यांचं कुटुंब आलं. सगळं जोडूनच घेतलं त्यांनी. झटक्यात एका कामच झालं. आणि तिकडे काय झालं की याला टेन्शन आहे. वस्तुस्थितीचा विचार केला तर तसं काही नाही. पण या मान्यानी वाटण्यानी हे सगळं असं व्यापून टाकलं. आणि ह्या मीच्या स्वभावाने मी सतत कशाला तरी धारण करत राहतोय. आणि त्या धारण करून मी माझा त्या अडकलेलं. आणि जर विचार केला तर माझ्या मीच माझं कुणीच नाही. ज्याला मी माझं म्हटलंय ते माझं कुणीच नाही. विचार करून पहा. महात्मे सांगायचे सद्गुरुनाथ श्रीपाद बाबा, भाऊ जरा चांगला विचार कर रे, थोडा चांगला विचार कर, जरा बारीक विचार कर, बघ बरं काय सापडतंय का तुला. आपण माझं मी म्हटलंय की नाही, मीला माझं म्हटलंय की नाही, मी आमच्या माझं म्हटलंय की नाही संसारामध्ये, मग ते खरोखर माझं आहे का? मुलं माझी आहेत का? थोडा विचार करा. पत्नी माझी आहे का? ह्या सगळ्यांचा संबंध मध्ये आला. पत्नी मध्येच आली, आई अगोदर आली, आई वडील अगोदर आले. माझा त्यांचा मध्ये संबंध जन्मापासून.
अगोदर जन्मापासून आहेत ते, पण मध्येच जाणार आहेत माझ्याकडे, ते मध्ये सोडणार आहेत ते. मुलं नंतर आली आणि माझ्या नंतर जाणार आहे. मुलांचा विचार करा. ज्याला माझं म्हटलं ते माझं नाही, ना माझ्या बरोबर कुणी येणार ना मी कोणाबरोबर जाणार. माझ्या बरोबर कोण येणार नाही आणि मी कोणाबरोबर जाणार नाही. देहाचा विचार करता वस्तुस्थिती पहिल्या दिवशी पाहिली, माझं जाणं येणं नाही. स्थूल देह जन्मतो मरतो, सूक्ष्म देह जातो येतो, आणि आत्मा कुठेही जात नाही आणि कुठेही येत नाही. स्थूल देह आईवडिलांनी दिला, आईवडिलांच्या व्यवहारातून प्राप्त झाला. सूक्ष्म देह ईश्वराने प्रदान केला, आणि कारण अज्ञान देह तुमचा, तुम्ही निर्माण केला. तुम्हाला कुणी दिला नाही. अज्ञान कुणी दिलं? कुणी दिलं नाही तुम्हाला, तुमचं तुम्ही निर्माण केलं. की माझं म्हणा असं तुम्हाला कोणी सांगितलं का? तुमचं तुम्हीच म्हणायला सुरुवात केली. आमचं आम्हीच म्हणायला सुरुवात केली सुरुवातीपासून. आणि शेवटचा ज्ञानाचा जो देह आहे तो श्री गुरु प्रदान करतात. स्थूल देह आई वडिलांच्याकडून, सूक्ष्म देह ईश्वराकडून, अज्ञान देह तुमचा तुम्ही, आणि जो ज्ञानाचा देह आहे ज्याला महाकारण देह म्हटलं जातं तो श्री गुरु प्रदान करतात. का? कारण देह कारण काढण्यासाठी महाकारण आणलं, अज्ञान काढण्यासाठी ज्ञान आणलं, पुन्हा महाकारण देह सुद्धा वाटायला. असे प्रदान केलेले आहेत आणि त्याचा आणि तुमचा काही संबंध नाही. या चारही देहापासून मी वेगळा आहे, चारही वाण्यापासून मी वेगळा आहे, चारही अवस्थापासून मी वेगळा आहे, सर्वांच्या पासून मी वेगळा आहे. हे वेगळेपण, हे मी जो आहे, या माझ्यामध्ये अडकलेला मी, कशाला तरी धारण करून माझ्यामध्ये अडकलेला मी, श्री गुरु काय करतात? हो, व्यवस्थित असा बाजूला काढतात. बाजूला काढतात म्हणजे काय करतात? महावाक्याचे निनावे, गुरुकृपेचे निधावे, माता हात ठेविला नवे, थापटीला जैसा. काय करतात? महावाक्य आम्हाला कानावचनाची भेटी, सरिसाची पैकिरीटी, ते वस्तू होऊन येऊटी कवन ऐकू, या प्रक्रियेच्या माध्यमातून आमच्या कानामध्ये ती गोष्ट लक्षात आणून देतात. हा काय बाबा रे, तू कोण आहेस? तू हा तत्त्वं अशी. ते तत् म्हणजे हे बाहेर व्यापून आहे, ते तत् आहे. आणि तोम म्हणजे आत व्यापून आहे, ते तोमला आत्मा, आत व्यापून आहे म्हणून आत्मा या उपाधीला धरून, व्यष्टीला धरून, जे चैतन्य उपलक्षण झालं उपाधीला धरून त्याला आत्मा असं नाव आलं, तस्त असं नाव आलं. आणि बाहेर व्यापून आहे म्हणून ब्रह्म म्हटलं. त्याला वेगवेगळे नावं आहेत, नाव फक्त निर्देश करतात. ती वस्तू, नाव म्हणजे ती वस्तू नव्हे. त्या ती वस्तू नावापासून मी वेगळी आहे. नावाचा त्याच वाढवू नका. बस आवाज बरोबर आहे? बरोबर येतोय का? अटत नाही ना कानावर आवाज? हा. मग आशा मीला उपदेश आहे. अनुग्रह देहाला आहे का? अनुग्रह आत्म्याला आहे का? हा, तुम्ही श्री गुरूंच्या सानिध्यात आलेली मंडळी. अनुग्रह नेमका कोणाला? प्रबोध नेमका कोणाला? कोण बिघडलाय? आत्मा बिघडलाय का देह बिघडलाय? अनुग्रह घेतलेली मंडळी नेमका कोणाला अनुग्रह? चांगदेव आता त्या मार्गावर आहे, काल तिथपर्यंत आलाय, तिकडे जायचं त्याला. बिघडल्याची दुरुस्ती करायची का जे बिघडलं नाही त्याची दुरुस्ती करायची? बिघडल्याची. म्हणून विचारलं अनुग्रह नेमका कोणाला? देहाला. देह तर जड आहे, याला काही कळेल का? काय सांगितलं तर आत्मा बिघडला नाही, देह बिघडायचं काही कारणच नाही. ते पण जडच आहे ते. आता दगडाला काय अनुग्रह द्यावा? मातीला काय अनुग्रह द्यावा? पाण्याला काय अनुग्रह द्यावा?
अग्नीला काय आनंद द्यावा, वायूला, आकाशला, आणि त्याचा काला करून बनवलेलं आहे मड काय. त्याला अनुग्रह काय देऊन दिला काय न दिला काय सारखाच आहे. आणि आत्म्याला अनुग्रहाची गरज नाही. वा, त्याला गरज नाही आणि ह्याला देऊन काही उपयोग नाही. मग अनुग्रह कोणाला, प्रबोध कोणाला, हे सगळं शास्त्र कोणाला. थोडा चांगला विचार करा. नाहीतर इथे थांबू आपण 2 तास डोळे झाकून बसून निर्णय झाला की म्हणून बाहेर काय कुठं जायचं आपल्याला. निर्णय लागत नाही, फैसला होत नाही तोपर्यंत काय चिंतन किती करायची. हा बोला बोला, कोणीतरी सांगितलं. हा जीवाला, हा जीवाला, बरोबर आहे. जीव कसा तयार झाला. आता आलाय विषय, एवढं 2 विषय घेऊन जातो. जीव कसा तयार झाला. कल्पना अविद्यतेने झाला जीव. हा हे तर प्रमाण एकदम बरोबर आहे. कल्पनेने अविद्याच्या पोटी ती कल्पना आली, कल्पनेने जीव मानला. हा ते बरोबर आहे. पण जीव ही संज्ञा आली कशी काय, जीवाचं मटेरियल काय, जीव तयार होत, ठीक आहे, ते तुम्ही व्याख्या बरोबर सांगितली, प्रमाण एकदम परफेक्ट आहे. कल्पना अविद्या तेने झाला जीव, माझे पाहिजे शिव बोली देत. हा पुढचा आणखी तुम्ही मला हातात दिले, काय हरकत नाही. मन आणि वाचा, हा त्याचा जीव झाला. बरं काय हरकत नाही, चुकलं काय नाही, कोणाचं काही चुकत नाही, बरोबर आहे तेवढं घेऊ आपण, झालं काय ठीक आहे. पण बोलत राहा तुम्ही. हा वा वा, हा हा हा, हे विचार सागर करतात साहेब, लक्षात. बोला बोला, आता बोला महाराज. हा चैतन्य बुद्धी प्रतिबिंब. हा आता ऐका, जीव कसा तयार झाला. उपाधी म्हणून अंतकरण घ्या किंवा बुद्धी घ्या, काय हरकत नाही. ते अंतकरणाचेच परिणाम आहेत, मला बुद्धीचे काय काळजी करायचं कारण नाही. अंतकरण किंवा बुद्धी, आणि बुद्धी अधिष्ठान, बुद्धी उपाधी अधिष्ठान, किंवा अंतकरण उपाधी अधिष्ठान, आत्मचैतन्य म्हणा, नुसतं चैतन्य म्हणा, कुटस्थ चैतन्य म्हणा, काय हरकत नाही. शास्त्रीय शब्द आला तरी आपल्याला चैतन्य कळणं महत्वाचं. त्याला कुटस्थ काय म्हणतात, स्थिर आहे आणि त्याच्यावर सगळी घडामोड होती म्हणून कुटस्थ हा शब्द आला. सोनाराच्या ऐरणीचा दृष्टांत आहे. असो काय हरकत नाही. बसा शांत बसा, इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. जीव समजून घ्यायचा आहे आणि जीवाला मारून टाकायचंय जीवानिशी. काय सांगितलं मी, जीवाला जीवानिशी मारून टाकायचंय, फाशी द्यायची. 7व्या दिवशी रशी घेऊन या. ऐकायला कडू आहे पण तेच आहे. माझी भाषा कळेल असते तसंच आहे. जीवानी धारण केलेला जीवपणा मारून टाकायचा, जीवदशा संपून टाकायचे. हो, म्हणून तो कळाला पाहिजे. जीवानी धारण केलेला कपडा जाळण्यापेक्षा जीवाला जाळा ना. कपडा जाळणं ठीक, कपडा जाळून ते तसंच राहील ना, ते दुसरे कपडे आणेल नवीन दुकानात, त्याचं काय करावं. तसंच तर झालंय. 84 लक्षात कपडेच बदलत आलंय. जैसे जीर्ण वस्त्र सांडीचे, नूतन वस्त्र मेढीचे, तैसे ते अंतरात स्वीकारायचे. हे पागल कपडेच बदलत आले आणि स्वतः तसंच राहिले. कपड्याचं काय नाही, कपडे लगेच दुकानात मिळतात, त्याला सापवायचं मुळा सकट. काय कारणासहित कार्याची निवृत्ती करायची आपल्याला. वर्ण नाही छाटायचं, त्याला दुसरं कार्य नाही संपवायचं, कारण नाही काढायचं संपूर्णपणे. असो, अधिष्ठान चैतन्य, उपाधी अधिष्ठान. कारण कशात अधिष्ठान, तर त्याला उपाधी लागेल ना. उपाधी धरून अधिष्ठान म्हणा, नुसतं अधिष्ठान काय, कशाचं अधिष्ठान, त्याला उपाधी लागेल ना. ही अंतःकरण उपाधी किंवा महाराजांनी सांगितली बुद्धी धरा, दोन्ही चालत. काय दोन्हीचाही विचार आलेला आहे. आणि त्याचा योग्य भूमिका पुढे येण्यासाठी बुद्धी अधिष्ठान हे योग्य आहे. म्हणजे बाकीचे सगळे लिंक पुढे लागतात. कारण अंतःकरण म्हटलं तर इतर योनीचा पण विषय येतो ना. आता झाडाच्या ठिकाणी बी आहे ते, ती पण योनी आहे, तिथं बी फिरणं आहे, तिथं बी सगळं आहे. पण मग हे फाटे फुटतात त्या. असं आपला तो विषय नाही, आपण फक्त जीवाची भूमिका पाहू. बुद्धीमध्ये चैतन्याचं पडलेलं प्रतिबिंब किती झाले. चैतन्य, त्याला कुटस्थ म्हणा, आत्मा म्हणा, चालते. हा, उपाधी बुद्धी
2 झाले. आणि त्या बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब किती झाले? 3. ह्या तिघांना मिळून काय म्हणायचं? हा, आता लक्षात आलं? तिघांना मिळून काय म्हणायचं? जीव. हा, जीव कसा झाला? काय काय मटेरियल आहे महाराज जीवात? आता बरोबर, आता सांगा ना. कल्पना, अविद्या, आनंद ते प्रमाण नाही. आता जीव, आता सांगितलं जीव. हा, बुद्धी, प्रतिबिंब, बुद्धीत पडलेलं प्रतिबिंब. हा हा, आणि चैतन्य. चैतन्य. तुम्ही आरशात पाहता की नाही? किती वस्तू असतात तिथे? आरसा, तुम्ही आणि आरशात पडलेलं किती झाले? 3 झाले. मग आरशात पडलेलं खरं, आरसा खरा का तुम्ही बाहेर उभा राहिलेले खरे? बरोबर आहे की? उभा राहिलेले खरे. हा, आणि आतलं खोट. खोट्याला का बरं बघत राहतोय आपण? खऱ्यासाठी त्या खोट्याला बघायला गंध नाही, त्याच्याकडे बघून गंध कोणाला लावतोय? त्याला लावतोय का ह्याला लावतोय? त्याच्याच नादात आहे आम्ही सगळे. कोणाच्या नसलेल्याच्या आठल्याच्याच नादात आहे. सारखं खिशातच माझ्या आरसा आहे. नाही वाटतं माझ्या, तुमच्या असेल. सारखं त्याच्याकडे बघत राहा. आम्हाला त्याच्याकडे बघायचा नाद आहे का हे दिसेना म्हणून त्याच्याकडे बघून ह्याची व्यवस्था लावण्यासाठी त्याच्याकडे बघायचं आहे? हा, बघायचंय त्याच्याकडे नीट कोणाला करायचंय? याला करायचंय. हा, बरं. आता अजून एक विषय विचार. ते आरशात दिसतंय, आरशात दिसतंय, बरोबर आहे का? मग आरशातच दिसतंय का तुमचंच तुमच्यात दिसतंय? काही नाही म्हणा, पण मुद्द्यावर येऊच आपण. तुमचंच तुमच्यात दिसतंय का आरशात तुम्ही दिसताय? हा, आमचंच आमच्यात दिसतंय. मग आरसा कशासाठी? लक्ष द्या. हा, आरसा पाहण्यासाठी. मग तुमचंच तुमच्यात दिसतंय तर आरसा कशासाठी? असा प्रश्न आहे माझा. तुमचंच तुमच्यात दिसतंय. हा, असं दिसत नाही. हा, आरसा दाखवतोय. बरोबर, ठीक आहे. सांगतो तुमच्या भूमिका म्हणजे कळून घ्या. आपली 3 वृत्ती आहेत. एक, भिंतीवर जर वृत्ती पडली तर भिंतीवरच स्थिर होते, ती पुढे जात नाही. ड्रायव्हर गाडी चालवतो, त्या काचेवर दृष्टी पडली तर वृत्ती आरपार जाते त्या काचेतून पुढे. ड्रायव्हर काचेतून पाहतो, पुढचं दिसतं त्याला. आणि आरशावर वृत्ती जर पडली तर आरशाच्या पाठीमागे पारा लावलेला आहे, तो वृत्तीला पुढे जाऊ देत नाही आणि स्थिरही करत नाही. त्या वृत्तीला परत फिरवतो, परावर्तित करतो. आणि त्या वृत्तीमध्ये, तुमच्याच वृत्तीमध्ये तुमचंच मुख दिसतं, पण भास झालाय आरशात दिसतंय. आरशाने एवढंच काम केलं, वृत्तीला परत फिरवलं तुमची. ते तुमचंच तुमच्यात दिसलंय. आणि मला माझ्यात पाहण्याची सवय, मला माझ्यात पाहण्याची भूमिका, सूत्र साधू संतांच्याकडे आहे. परतोनी पाठी मोरे ठाके, आप आपणा ते देखे, देखत खेळ ओळखे म्हणे तत्व मी. मी तुम्हाला पाहण्यास सांगितलं, देहाला पाहण्यासाठी आरसा लागेल. तुम्हाला पाहण्यासाठी आरशाची गरज नाही, आरशात तुम्ही दिसत नाही. तुमचा फोटो निघतो का हो? नाही निघत. आणि फोटो काढायच्या वेळी किती जागा नसते, असं तोंड काढून पुढे जाईल. हसा हसा हसा. तुमचा फोटो निघत नाही. खरं का खोटं? हा, देहाचा निघतोय, आमचा निघत नाही. म्हणजे देहापासून तुम्ही वेगळे आहात. फोटो देहाचा आहे, तुमचा कसा निघत? चैतन्याचा फोटो कसा निघत? ते का नामरूपात आहे का, आकारात आहे का? त्याचा फोटो नाही निघत. देहाचा फोटो निघतोय, तुमचा फोटो निघत नाही. आपल्या जीवाची भूमिका चालली होती. जीव 3 भूमिकेतून जीव झाला.
मी कसा नादी लागलाय त्याला मी जीव जो मी पण आहे जो अहम आहे तो जीवाने धारण केला. आणि जीव नादाला कोणाच्या लागलाय? जीव आहे कोणीकडचा? प्रतिबिंब आहे ना जीव म्हणजे, बरोबर की नाही? प्रतिबिंब आहे. आणि प्रतिबिंबाला स्वतंत्र सत्ता आहे का ते कुणावर तरी अवलंबून आहे? आरशातलं स्वतंत्र आहे का आरशासाठी इकडचं बिंब पाहिजे? बिंब पाहिजे, बरोबर आहे की? प्रतिबिंब हे बिंब स्वरूप आहे, त्याला वेगळी सत्ता नाही. उपाधी आहे म्हणून तर दिसतंय. उपाधी आरसा पालता घातला की आरशातलं कुठे गेलं? असं फिरवलं फक्त, कुठे गेलं आरशातलं? आता नव्हतंच तिथे आहे असा भास झालाय आम्हाला. आणि ते प्रतिबिंब जीव काय झालाय? बुद्धीच्या, मनाच्या, चित्ताच्या साह्याने, या इंद्रियांच्या साह्याने, कर्मेंद्रियाच्या साह्याने विषयांच्या मागे लागलाय. लक्ष द्या, काय झालंय? कोणाच्या नादी लागलाय? विषयांच्या. किती विषय आहेत एकूण? ठीक आहे, 5च आहेत ना, 5 विषय आहेत ना. कोणते कोणते? बोलत चला, आपण बोलत जाऊ पुढे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. शब्द वाणीचा, कानाचा, ती एक फॅमिली आहे. एक त्यांचा ग्रुप आहे. काय? शब्द, वाणी, कान, व्यान, अंतःकरणाचं स्फुरण आणि आकाश, हे यांचं कुटुंब आहे. एक फॅमिली आहे. वायूची फॅमिली वेगळी, आकाशाची फॅमिली वेगळी, जलाची फॅमिली वेगळी, अग्नीची फॅमिली वेगळी आणि पृथ्वीची फॅमिली वेगळी. आणि ज्याचे धर्म त्यांनी सांभाळून ठेवले. या 5 विषयाच्या मागे आहे. या प्रतिबिंबाची सत्ता घेऊन, प्रतिबिंबाला बिंबाची सत्ता आहे, जीवाला त्याच्या आत्मस्वरूपाची सत्ता आहे. प्रतिबिंब जास्त प्रकाश देतं का बिंब जास्त प्रकाश देतं? सूर्याकडे आरसा लावा, सूर्याचा प्रकाश जास्त पडेल भिंतीवर का आरशातून परावर्तित झालेला प्रकाश जास्त पडेल? का? कारण उपाधीतून तो विशेषत्वात आला. विशेष प्रकाश आणि सामान्य प्रकाश. विशेष हे कार्य करतं, सामान्य कार्य करत नाही. कार्यासाठी विशेषात यावं लागतं आणि विशेषात येण्यासाठी उपाधी लागते. उपाधीशिवाय विशेष होत नाही. हा विशेष झालेला प्रकाश आहे. आणि विशेष होऊन यांना सत्ता दिली. कोणाला? बुद्धीला, मनाला, चित्ताला, अहमला आणि पुढे प्राणाला, पुढे ज्ञानेंद्रियाला, पुढे कर्मेंद्रियाला आणि पुढे विषयाला. आणि त्यांना माझं म्हणायला लागलं. रस पाहिजे खाण्याच्या विषयाच्या मागे माणूस सकाळपासून. जीव कसा आहे? त्याला काहीतरी खावं वाटते. सकाळी वेगळं, दुपारी वेगळं, संध्याकाळी वेगळं, उद्या वेगळं, परवा वेगळं, वेगळं 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 खाण्याच्या मागे आहे. रस हा एक विषय घेतला तर त्याचे उपप्रकार करोडो होते. त्याचा अगणित आहे. रसाच्या मागे आणि रसाचा स्वाद घेण्यासाठी त्यांनी कामाला लावले. हात, पाय, जिव्हा, उदाहरण हे त्यांनी कामाला लावले ते सगळे. कारण वृत्ती स्वतंत्र बाहेर नाही निघत आहे. तिला प्राणावर बसायला लागतं. आणि ज्या इंद्रियाकडे जायचंय त्या इंद्रियाचा तो प्राण आहे, त्याच्यावर बसून टुनटुन करत बाहेर जाते. कर्मेंद्रियाचं साह्य घेते, विषयाच्या मागे लागते. विषय प्राप्त झाला कारण जीवाचा भ्रम झालाय महाराज. विषयात आनंद आहे. विषय आला जीव रसनेचाच विषय घेऊ. गुलाबजाम खाल्ल्यानंतर आनंद होतो की नाही? गोड होतो की नाही? हो म्हणा ना, खाऊ नंतर कधी हो म्हणा ना, खाल्लाय ना सगळे गुलाबजाम. आता काही विशेष राहिलं नाही, सगळे पदार्थ उपलब्ध आहेत. गुलाबजाम खाल्ल्यानंतर आनंद होतो की नाही? गुलाबजाम घ्या, लाडू घ्या, आनंद होतो की नाही? मग तो आनंद गुलाबजामचा आहे का हाताचा आहे का जिभेचा आहे का प्राणाचा आहे का मनाचा आहे का बुद्धीचा आहे? कोणाचा आनंद आहे तो? का तुमचा आहे? ते मी पुढे घेतो. जिभेचा आनंद आहे. मग जिभेचा आनंद घ्या म्हणा. गुलाबजाम कशा बाय आणला?
चांगला विषय, प्रक्रिया तेवढी समजून घ्या म्हणजे काम पुढे जाणार. हा कोणाचा आनंद आहे? विषयात आनंद आहे. हा तो गुलाबजामचा आनंद आहे का? बघ नाही, गुलाबजामचा आनंद आहे, पण गुलाबजाम खाल्ल्यानंतर आनंद झाला ना. ह्या अनुभवाच्या गोष्टी आहेत. शास्त्र बाजूला राहते, पण रोजचं खाणं आहे ना, खाल्ल्यानंतर आनंद झाला, पण जे खाल्लं त्याचा आनंद नाही असं तुम्ही म्हणताय. गुलाबजाम मध्ये आनंद नाही, मग तो आनंद आहे कोणाचा? गुलाबजाम मध्ये आनंद नाही, गुलाबजाम खाल्ल्यानंतर आनंद होतोय. आता बोला बोला, काय हरकत नाही, बोलूनच निर्णय करायचा आपल्याला. हा तुम्ही सगळ्यांनी खाल्ले की नाही गुलाबजाम? पुढे बसत चला, असे टप्प्यात यायला पाहिजे नजरेच्या. मजा आहे प्रक्रियाच. शास्त्र चिंतन लय गोड आहे, लय अवघड नाही करायचं, सोपं आपला अनुभवाच्या कसोटीवर आणायचं बस. त्याचा गोडवाच आहे. लय शब्द मोठे मोठे वापरले की मग लय गंभीर होते. काल थोडा प्रयत्न झाला, म्हटलं घोटाळा होईल. मी बी गंभीर, तुम्ही बी गंभीर, विषय बी गंभीर सगळं. चला, गुलाबजाम मध्ये आनंद आहे का? आहे. बरं, तोच गुलाबजाम जर दगडाला खाऊ घातला तर त्याला आनंद होईल का? का बरं? आनंद गुलाबजाम मध्ये आहे ना. बरं, ज्याला खायला येतं त्याला घातला, डुकराला घातला, ते काय सांगते, काय सांगते सांगा ना. मनाला आनंद झाला. आनंद कोणाचा आहे? झाला मनात, बुद्धीद्वारा. हे बरोबर आहे, प्रक्रिया बरोबर आहे. मनातच सगळं होतं बुद्धीद्वारा, आणि बुद्धीद्वारा मनात घडतं आणि बुद्धीद्वारा जीवाला कळतं. असं ही प्रक्रिया बरोबर आहे, त्याच्याबद्दल काय. माझा प्रश्न असा आहे, आनंद गुलाबजामचा आहे का आनंद तुमचा आहे? चला, आणि गुलाबजाम मध्ये आहे असं वाटतंय का तुमचं आहे असं वाटतंय? आनंद कोणाचा आहे असं वाटतंय? गुलाबजामचा आहे असं वाटतंय. कारण गुलाबजाम खाल्ल्यानंतर होते आणि तुम्ही म्हणता आहे आमचा. मग तुमचाच आनंद आहे, तर गुलाबजाम खाल्ल्यानंतर का बरं प्राप्त होतोय, एरवी का बरं प्राप्त होत नाही? हा थोडा कूड आहे, सुटलं पाहिजे. बरोबर, सूत्र आहे, सुटलं पाहिजे. हा 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 बरोबर आहे, बरोबर. हा 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 अगदी बरोबर. हा हा वा, असे तज्ञ पाहिजे सगळे. तीच प्रक्रिया पुढे जाणार. नाही नाही, पण बाबा माझी परमिशन आहे बोलायला. काय करू? सामान्य सगळ्याला कळावं असतो, टेम्पो असतो. नाही तरी तुम्ही बोलला तरी काय हरकत नाही. मी तुम्ही बोललेलं मी सांगणार, माझं मी सांगणार आणि त्यांचं घेऊन सांगणार. ते कळाल्याशिवाय विषय पुढे जाणारच नाही, त्याची काळजी. पण बोलत राहा, तुम्ही बोलल्याची तुम्ही थांबवू नका, तुमच्या बोलण्यावर पुढे जा. बोला. आत्म्याला आनंद आहे. बस ठीक, आत्म्याला आनंद आहे, तो आनंद स्वरूप आहे. पण आत्म्यामध्ये आत्म्याच्या त्या स्वरूपात त्या आनंदाचा व्यवहार नाही, आणि या आनंदाचा व्यवहार आहे. लक्षात घ्या, आत्म्याचाच आनंद आहे, अगदी बरोबर आहे. पण आत्म्याला आनंद नाही. आत्म्याचाच आनंद आहे, पण आत्म्याला आनंद नाही. लक्षात घ्या, आनंद आत्म्याचाच आहे, बरोबर सांगितलं. पण मग गुलाबजाम खाल्ल्यानंतर का होतोय, एवढा मुद्द्यावर आलोय आपण. आत्म्याचा आनंद तर आत्मात्मध्येच आहे, तो तर कायमचा व्हायला पाहिजे. बोला बोला बोला, ते बोलत या पुढे, तुम्ही घाबरू नका. हा खाल्ल्यानंतर जे आनंद होतो त्याच्यापासून सवयीपासून म्हटलं तर मग गुलाबजामचाच आनंद जगायला लागतो ना आपल्याला. खाल्ल्याशिवाय म्हणजे चव कशी कळणार आपल्याला? चव कळल्यावरच आपल्याला आनंद. हा बरोबर आहे, असा अनुभव आहे आपला, असा आपला अनुभव आहे. त्याच्याबद्दल अनुभव कसा आहे? असा आहे, गुलाबजाम खाल्ला, त्याची चव जिभेने घेतली, ती आतमध्ये प्राणाद्वारे गेली, वृत्तीने आतमध्ये नेली, ते मनामध्ये त्याची घडामोड झाली, बुद्धीद्वारे जीवाला आनंद कळा. आनंद असा आपला अनुभव आहे. आणि हा अनुभव भ्रम आहे. हा अनुभव भ्रम आहे. वस्तुस्थिती अशी आहे, लक्षात घ्या, तुमचाच आनंद आहे, तुमच्याच आनंदाचं तुम्हाला भान झालं, पण आनंदाचं भान होण्यासाठी लागणारी प्रक्रिया आहे ती लक्षात घ्या. फक्त थोडं शास्त्र सोप्या भाषेत लक्षात घ्या.
जेव्हा आम्हाला गुलाबजाम खायची इच्छा होते की नाही इच्छा? आता तुमचा अनुभव शास्त्राशी जोडून घ्यायचा. जी इच्छा झाली तेव्हा काय झाली? वृत्ती चंचल झाली. वृत्ती मूळची इकडे लक्ष द्या, पोरांच्याकडे लक्ष देऊ नका, थोडं सुटून जाईल तुमचा विषय. एक चित्त पाहिजे, तुमचं अवधान जर पक्का असेल तर विषय पुढे जाईल, नाहीतर सुटून जाईल. लक्ष द्या फक्त. कोणती इच्छा झाली, गुलाबजाम खायची इच्छा झाली तर वृत्ती कशी झाली? चंचल झाली. माझा प्रश्न आहे महाराज, वृत्ती मूळची चंचल आहे का ती इच्छेमुळे चंचल होते? वृत्ती स्थिर आहे, तिच्यात इच्छा उत्पन्न झाली की ती चंचल. लक्षात, तुमची वृत्ती स्थिर आहे मूळची, पण त्याच्यात इच्छेचा प्रादुर्भाव झाला की ती चालली विषयाकडे. मग विषयाकडे जाताना चिदाभास तिच्यात असतो, ती एकटी जात नाही, जीव तिथे आहे, त्याला घेते, प्राणावर बसते आणि जीभ या ज्ञानेंद्रियाद्वारे हाताला पायाला काम लावते, घेऊन जाते दुकानात. आणि दुकानात घेऊन झाल्यानंतर त्या विषयाची प्राप्ती होते, त्या विषयाचं ग्रहण करते आणि आत जाऊन शांत होते. वृत्तीची इच्छेची वृत्तीची बहिर्मुक्ता, विषयाची प्राप्ती, वृत्तीची अंतर्मुक्ता बरोबर आनंदाचं भान. काय झालं? वृत्ती बहिर्मुख झाली. बहिर्मुख झाल्यानंतर काही करून, भांडणं करून, पैसे घेऊन उसने अमुक तमुक विषय प्राप्त केला, विषयाचं ग्रहण केलं आणि तो विषय ग्रहण करून वृत्ती आतमध्ये झाली. त्या विषयाच्या प्राप्तीने वृत्ती अंतर्मुख होऊन शांत झाली आणि शांत वृत्तीमध्ये तुम्हाला तुमच्या आनंदाचं भान झालं. मग आनंदाचं भान होण्यासाठी, आनंद झाला म्हणजे कुठून बाहेर नाही आणला, तुमचाच आनंद तुम्हाला कळाला, त्याचं भान झालं, समजलं तुम्हाला, मला आनंद वाटला, आनंदाचं भान झालं. आणि तो आनंद किती वेळ टिकला? नाही म्हणजे आता गोड जास्त खाल्ला, आता तिखट खायला पाहिजे, चाल, परत चंचल झाली, परत गेला आनंद. मग आनंदाचं सतत भान व्हावं याच्यासाठी काय सूत्र कळालं तुम्हाला? वृत्ती स्थिर करणं, वृत्ती अंतर्मुखून वृत्ती स्थिर राहणं, हे आनंदाचं भान होण्याचं मुख्य सूत्र आहे. मग विषयाशिवाय वृत्ती आपल्याला स्थिर करता येईल का? काहीच विषय नाही, काहीच विषय नाही, आणि तरी स्थिर, तरी शांत, काय गरजच नाही बाहेर जायची. सद्गुरुनाथ जे आम्हाला बोध देतात, आत बघ जरा, चांगला जो बोध दिलेला आहे आम्हाला, महावाक्य जे दिलेलं आहे तत्वमसी, त्याचं चिंतन कर, त्या चिंतनाने तुझी वृत्ती स्थिर होईल, तुझ्या आत्मानंदाचं जे भान आहे त्याला चटावे, सोकावे, सुखाची वाहावी ती लाखोली जीवा. असं अमर्याद असं सुख, अमर्याद आनंदाची प्राप्ती तुमच्या हातातली गोष्ट आहे. श्री गुरूंच्या सामर्थ्याने, श्री गुरूंच्या मार्गदर्शनाने वृत्ती विषयाशिवाय आपल्याला स्थिर करायची आहे. आणि आनंदाचा व्यवहार, आनंदाचं भान, आनंद हा आमचा स्वभाव आहे, आनंद हा आमचा स्वभाव आहे. कसा काय? मला एक सांगा, सर्वांनी अनुभव सांगा. आतापर्यंत, लहानपणापासून कळायला लागल्यापासून आतापर्यंत जे केलं, काही केलं, मारामारी केली, भांडण केली, खून केली, लपडी, त्याच्या पैसे, ह्याचे पैसे घे, त्याचे पैसे, काय बी केलं किंवा सरळ मार्गाने केलं, जे केलं ते आनंदासाठी केलं का दुःख व्हावं म्हणून केलं? चुकीचं केलं, बरोबर केलं ते माहिती नाही, पण जे केलं ते कशासाठी केलं? बरं, सगळेजण आनंदासाठीच करतायत का काही वेगळं कारण आहे? बरं, तुम्हीच आनंदासाठी करताय, इतर जीव सुद्धा आनंदासाठी धडपडतायत का? आणि काय भले ते विष्ठा खात असेल, काय हेतू आहे त्याचा? सगळ्यांचा हेतू, सगळे जेवढे जीव आहेत ते सगळ्यांचा ओढा कुणीकडे आहे? आनंदाकडे आहे. आणि आनंदाला बाधा आली की रागाचा पारा सुरू. आनंद, सगळ्या क्रिया, सगळी कर्म, काय पापात्मक पुण्यात्मक जी असतील ती सगळी कशासाठी? आनंदासाठी.
आनंद हा आमचा स्वभाव आहे. सच्चित आनंद हा स्वभाव आहे आमचा, बाहेरून आणायची गरज नाही. ते सगळे क्रिया आनंदासाठी आहेत, पण त्याच्यातून आनंद आम्हाला झाला नाही. ज्याच्यात आनंद नाही त्याच्या मागे लागलोय आनंदासाठी. अजून सांगू, जर आनंद नसेल तर जीव जगू शकत नाही. कोणता जीव जगू शकत नाही. भले तो विषयात का घेईना, पण आनंद घेतल्याशिवाय तो जगू शकत नाही. भले तो झोपेत नका घेईना, पण आनंदाशिवाय तो जगू शकत नाही. कसा जगू शकेल? त्याला आनंद नाही मिळाला. भले अज्ञानातला असू दे, पण आनंद प्राप्त झाल्याशिवाय तो जगू शकत नाही. प्रत्येक कुठलाही मुंगी असू दे, किडा मुंगी कुणीही असू दे, आनंदाशिवाय तो जगू शकत नाही. जगणच नाही होत. हा आपला अनुभव कसा आहे. तुमच्या जीवनात आनंद नसता तर जगले असते तुम्ही? कसे जगले असते? नाही जगणार. आनंद आहे कशात बी असू दे. गरीबातला गरीब माणूस आनंद नाही का? तो आनंदी होत नाही का दिवसात 1-2 वेळा तरी? ज्याला खायला 1 वेळ अन्न नाही, पण 1 वेळ खाल्ल्यानंतर आनंदी होतो की? आनंद हा त्याचा स्वभाव आहे. आनंदावर जगणं आहे. कमी जास्त प्रमाण हा त्याचा भाग आहे, पण जगणं आमचं आनंदावर आहे. स्वभाव आहे आमचा आनंद. आणि सगळी ओढ आमची कोणाकडे? आनंदाकडे आहे. पण माध्यम स्वीकारणं ते चुकीचं आहे. कोणतं माध्यम? विषयाचं. जास्त पैसे मिळाल्यानंतर आनंद होईल, मोठं घर बांधल्यानंतर आनंद होईल, मुलं झाल्यानंतर आनंद होईल, बायको केल्यानंतर. आणि काय रे लाजला का बरं तू? अजून व्हायचं वाटतं तुला? हा, कळेल तुला. सगळे आम्ही अनुभवी बसलोय, सगळ्यांना कळलंय. झाली ती झकमारी. काय करावं? पण असू दे, तू करत. त्याशिवाय तुला गंमत कळायची नाही. अहो, एकाला विंचू चावला त्यांनी सांगावं की नाही मागच्या? नाही रे, म्हणजे गारगार लागते. सगळ्याच त्याने आगाव होतं ना ते. एकाला चावला आपल्याला झटका बदल सांगावं की नाही? सगळ्याला झटका बसले पर्यंत. आणि कोण ते ऐकतंय? कोण तेव्हा? कोण ऐकत नाही. ते मोशन मध्ये होऊन जातं. मला ते नाही सांगत. आमचा आनंद विषय ही वस्तू मिळाली की आनंद होईल असं आम्हाला वाटतंय. आणि आयुष्यभर या विषयाच्या मागे आहे. मुलं झाल्यानंतर आनंद होईल असं वाटलं होतं की नाही? वाटलं होतं की नाही? खरं सांगा, खरं सांगा ना. बरं, झाला का तो? झाला का तो? हा, झाल्यासारखा वाटला. पण पुढे त्याचं सगळं उभारताना वाटलं की हे नसतं तर बरं झालं. मुलाचं लग्न होईल, लग्न झाल्यानंतर आनंद होईल असं वाटलं. झाला का? नाही. म्हणजे बघून केली 1 नंबरची सून आणली. म्हणजे किती? 1 नंबरची. महिन्याभरानंतर म्हटली काहीतरी घोटाळा झालाय आपला. बघून केली होती, पण तिनं ते सासून सुनेचं ते आहे ते सुरुवातीपासून आहे. तिनं दाखवली ना. सुनेनं सुख दिलं ना मुलानं सुख. वाटलं होतं नातू सुख दे. नातूनं सुख दिलं का? नाही सुख दिलं. वाटलं होतं घर तरी सुख देईल. घराने सुख दिलं का? नाही सुख दिलं. वाटलं होतं पैसे तरी जास्त मिळाल्यानंतर सुख देतील. झालं का सुख पैशाने? नाही सुख झालं. हा, सगळं माध्यम विषयाचं निवड. आणि आमच्या साधू संतांना जे माध्यम दिलं, आज बघ जरा, लक्ष दे जरा तिकडे आतमध्ये. अरे यांच्यापासून बाजूला हो. पहा, विषयापासून बाजूला झाल्यानंतर, कर्मेंद्रियापासून बाजूला झाल्यानंतर, ज्ञानेंद्रियापासून बाजूला झाल्यानंतर, पंचप्राणापासून बाजूला झाल्यानंतर, अंतःकरण पंचकापासून बाजूला झाल्यानंतर आनंदाला पूर आलाय. याचा अनुभव नाही का तुम्हाला? संध्याकाळी झोपी जाता कोण असतं? हे गबाळ. हे गबाळ कोण असतं? हे त्याच्या कानात लीन झालं आणि तुम्ही आनंदाच्या डोहामध्ये. सर्वात जास्त आनंद तुम्हाला कुठे मिळतो? अनुभव सांगा. सर्वात जास्त आनंदाचं ठिकाण तुमचं कोणतं आहे? आत्ता झोप. मस्त म्हणे झोपू दे शांतपणे. दमलोय म्हणे मी, मला आनंदाचं ठिकाण आहे आमचं सुषुप्ती. हा तो अज्ञानातला आनंद आहे तो सोडा. उठल्यानंतर म्हणतो की मला काय कळालं नाही, सुखाने झोपलो. का सुख आहे बरं तिथे? का बरं आनंद झाला आम्हाला? चांगला विचार करा. का बरं आनंद झाला तिथे आम्हाला?
सगळे विषय बंद झाले. हे गबाळ नाही ना तिथे. डोळे गप पडले, कानं बंद पडली, इंद्रिय थांबली सगळी, मनाचा खेळ थांबला, बुद्धी थांबली, चित्त थांबली, प्राण चालू आहे. बरं प्राण असतो का झोपेमध्ये? प्राण असतो का झोपेमध्ये? चांगला विचार करून सांगा. प्राण असतो का झोपेमध्ये? परत विचारतो प्रश्न, प्राण असतो का झोपेमध्ये? तुम्ही झोपल्यानंतर तुमच्यासाठी प्राण आहे का? तुम्हाला भान आहे का प्राण चालू आहे त्याचा? अरे आज जो जागा आहे त्याच्या दृष्टीनं प्राण चालू आहे तुमचा, का तुमच्या दृष्टीनं प्राण चालू आहे तुमचा? झोपलेल्याला माहित आहे का माझा प्राण चालू आहे? प्राणापासून सुद्धा वेगळे, प्राण सुद्धा नाही तिथे. आता काय सांगू तुम्हाला, अनुभव म्हणून म्हटलं, अनुभवाचं बोला. कुठे प्राण आहे तुमच्या दृष्टीनं? तुमच्या दृष्टीनं कोणच नाही, प्राण सुद्धा तिथे नाही. आमच्या जागे असताना म्हणतो हाय हाय जागा एवढ्या तुमच्या जागा आहे तो, त्याच्या दृष्टीने तुमचा प्राण चालू आहे का तुमच्या दृष्टीने तुमचा प्राण चालू आहे? तुम्हाला कल्पना आहे का तिथे प्राण? काही नाही. अहो माणसं म्हणतात ना झोपला काय मेला काय, आपली जुनी माणसं म्हणतात ना झोपला काय मेला काय, त्याला काय भान आहे काय? प्राण सुद्धा नाही तिथे. मन तिथं ते नाहीतच, प्राण सुद्धा नाही तिथे तुमच्या दृष्टीने, झोपलेल्याच्या दृष्टीने. आणि म्हणून सुखाचा पूर आलाय, म्हणून आनंदाचा पूर आलाय. लक्षात घ्या, ते सुख घेतात. पण ते सुख कसं आहे? कर्म संपलं की जायचं झोपेमध्ये, कर्माचा उदय झाला की उठून पडायचं. योगी काय करतात? 6-6 महिने, 8-8 महिने, वर्ष या सुखामध्ये डुंबतात. ते ज्ञानातलं सुख आहे. तिथे इंद्रिय हे सगळं गबाळ ज्ञानामध्ये, अधिष्ठानात लीन करतात, इकडे कारणामध्ये लीन करतात, अज्ञानात लीन करतात. म्हणून हे न कळण्यातलं सुख आहे, ते कळण्यातलं सुख आहे. अशा 2 भूमिका सुषुप्ती आणि समाधीच्या. असा प्रकार जो विषय चालला होता. आनंद ही आमची स्वाभाविकता आहे आणि सगळा ओढा आमचा आनंदाकडे आहे. मार्ग चुकला, आमचा भ्रम झालाय, विषयातून आनंद मिळतो. आणि तुमचं आता एवढं वय झालं बाबा, मला अनुमोदन लागेल, विषय प्राप्त झाल्यानंतर आनंद झाला का? आणि विषयात आनंद आहे का? आम्हाला जे जे वाटलं ते आम्ही प्राप्त केलं. किती सायास केले आम्ही. लग्नासाठी सायास केले, मुलासाठी सायास केले, नोकरीसाठी सायास केले, घरासाठी सायास केले, पैशासाठी सायास केले. आणि आता विचारलं कसं काय? काय नाही म्हणे, कशाचं काय काय बरं आहे हो. आता सगळं प्राप्त होऊन बी दुःखाची झलक आहेच त्याच्यात. म्हणजे याच्यात आनंद नाही, आनंदाचा भास झाला, आनंदाचा भास झाला तिथे आपल्याला. आणि ती शोधाशोध आयुष्यभर चालू आहे. आणि जे आनंदाचा जो मार्ग आहे तो साधू संत दाखवतात. तू उलटा फिर, पहा तिथे स्थिर राहा, त्या नामाचं चिंतन कर. तो जो जीवपणा आहे तो लक्षात घे बरोबर. जीवाला परत फिरवता, जीवाला मूळ स्वरूपाकडे परत फिरवतात म्हणण्यापेक्षा तिकडचा जो विसर पडला तो, त्याला काही नवीन काय करायचं नाही बरं का. आताच सिद्धांत झाला, प्रतिबिंब हे बिंब स्वरूप आहे. ते पहिलंच बिंब स्वरूप आहे का अनुग्रह दिल्यानंतर बिंब स्वरूप होतंय? पहिलाची ब्रह्मस्वरूप आहे का अनुग्रह दिल्यानंतर ब्रह्मस्वरूप होतो जीव? जीव पहिलाच ब्रह्मस्वरूप आहे. जे अनुग्रह दिल्यानंतर काय होत नाही. अनुग्रह दिल्यानंतर कळतंय फक्त हा असाच आहे का, बरं ठीक आहे, तो पहिलंच होतो. बरं तो कधी वेगळा आहे? कधीच वेगळा नाही. जीव ब्रह्मेव ना परहा, कधीच वेगळा नाही. तो कायमच त्याच्याशी एक रूप आहे. पण मध्ये आमचं वाटणं आलं, मध्ये आमचं मानणं आलं, मध्ये आमचा भ्रम आला आणि तिथे आमचा घोटाळा झाला. भ्रमानी, अज्ञानानी, अध्यासानी या सगळा घोळ पुढे आणून ठेवला आमच्या. आणि आम्हाला ह्याच्या मागे लावलंय, इकडे मागे लावलंय. आणि श्री गुरु आम्हाला परत फिरवता. एवढी गोष्ट चांगदेवरायांची राहिली होती. चांगदेवरायांना समाधीचा अभ्यास होता, साधं नव्हतं काम. ते समाधीचा योग साधला होता त्यांनी. योगाचं शेवटचं टोक समाधी साधली होती. सगळ्या सिद्ध्या होत्या, सगळं मानमंत्र होता. राजे रजवाडे पायाशी लोळत घेत होते.
पैशा अडक्याची कमतरता नव्हती, बसायला वाघ होता, चालून सापाचा होता, मेलेलं जिवंत करत होता, सगळ्या 14 विद्या 64 कला प्राप्त होत्या, तरी मी मरणाचं भय शिल्लक होत. चिंतन करण्यासारखी गोष्ट आहे. तरी मी मरणाचं भय होतं. जागा झाल्याबरोबर मी कधी मरतोय आणि कसा मरतोय, कुठे मरेल, आणि मी मरू नये म्हणून समाधी. मी मरू नये. कोण विचार करतोय? जगात आश्चर्य आहे. कोण विचार करतोय मी मरू नये असं? कोणाला भय सुटलंय मरणाचं? अरे तो अमर आहे, जो मरत नाही, तो म्हणतो. बरं कसं मरावं असं तुम्हाला विचार नाही. कसं मरावं? एकादशी दिवशी भजना, कीर्तना, कसं मरावं, कसं कसं मरण यावं असं विचार नाही आपलं. तुमचं नाही, माझं सांगा. मरायची भीती वाटली की माझ्याकडे सोडायची. काळजी करू नका. पहिले सज्ज झेपलं नाही सांगायचं, तू मर सांगायचं मला, काय काळजी करू नका. तुमच्या मरणाबद्दल नाही झेपलं की माझ्याकडे सोडायचं. विषयच असा, त्याला काय झेपेल, आम्हाला कसं मर पाहिजे. मर हा बोलूनच आती आणि मेलिया तरी बोंबलती. माझा शब्द आहे, मेलिया तरी हा घेतो. मला लक्षात आलं नाही, एकच माहिती ठीक करतो शब्द. हा ठीक आहे, ठीक आहे, येईल आता, येईल बरोबर. राहू जास्त राहू, लक्ष करतो. असती जाती न गणिती गहुसपणे. अरे असताना त्याचा तुला पत्ता नाही, मेल्यानंतर रडायला सुरुवात केली. माझा प्रश्न आहे की कसं मरण यावं? कीर्तनात यावं का प्रवचनात यावं का एकादशीला यावं? कसं यावं? बर, हा शिट्टी मारतो ना तो. आता येतो बरोबर आवाज? ठीक आहे. हा कसं यावं मरण? सांगा की. असं काय करताय? घाबरायचं काय नाही बाबा. कसं यावं? झाकेल्या घटीचा जीवा. अच्छा, होईच दिली तुम्ही. झाकेल्या घटीचा जीवा काय झाला केव्हा? या रीतीचो पांडवा देह ठेवी. हा, मला वेगळं विचारायचं होतं. तुम्ही मला प्रमाण दिलं, ठीक आहे, तिकडे नाही मला जायचं. ते म्हणतात झाकेल या घटीचा, कळू नये कुणाला मेलेलं असं गपचूप मरण यावं. पाय झाडू नये, दवाखान्यात नेऊ नये, सलाईन लावू नये, कुठलं ऑपरेशन करू नये. माणसं मरायच्या वेळेस लय पळवतात, झिपा करून घेतात. तुमच्याकडे काय माहित नाही. आणि ते त्याला नीट सुद्धा मरू देत नाही बरं का. म्हातारा जर मरणाच्या नादाला लागलं की नाही, त्याला मरू देत नाही, त्याला पळवा तिकडे. आमच्याकडे तसं करतात, तुमच्याकडे बाबा त्याला ते म्हणतात अरे नेऊ नका मला कुठे, आता माझं नाही 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 दवाखान्यात नेऊन मारायचं तिकडे, घरी कशाला. ते नको म्हटलं ते ऐकत नाही. काय त्याचे अर्धा करतात. असो, माझा तो प्रश्न नाही, मला नाही हे सांगायचं. नाही ठीक आहे, हरकत नाही. मरण कसं यावं हो हे विचारण्या पाठीमागचा माझा हेतू आहे. अरे कोणाला मरण यावं? कोणाला मरण आहे? देहाला मरण आहे का चैतन्याला मरण आहे? मग तुम्ही चैतन्य आहात का देह आहात? मग तुम्हाला मरण आहे का? मग कसं मारावं सांगा, कसं मारावं? आता तुम्ही सांगावं की आम्ही मरणारच नाही तर कसं मरण यावं, काय मरण यावं, हा विषय राहतो कुठे? हा चैतन्य तुम्ही आहे, तुम्हाला मरण नाही. आणि ज्याला मरण नाही तो मरणाची चिंता करत बसलाय. कसा मरेल, केव्हा मरेल, कुठे मरेल. अरे तू मरणार नाही हा निश्चय कर, सांगताय सद्गुरू. तू कशाला मरणाचा व्याप करतो? तुला काय निश्चय सांगितलंय? तू कसा आहे? स्वयंप्रकाश सच्चिदानंद साक्षी आहेस तू आत्मा ब्रह्म आहेस. तुला कसं मरण असेल? मरण आहे मरक्याला. मेलेलंच मरत असतं का जिवंत मरत असतं? मेलेलं मरत असतं. देह आधीचाच मरका आहे का मेल्यानंतर मरतो? देह आधीचाच मरका आहे का मेल्यानंतर मरत असतो? आधीचाच मरका आहे तो, म्हणून मरत असतो.
चैतन्य मरत नसतं आणि तुम्ही चैतन्य आहात. तुम्ही चैतन्य आहात आणि एवढी गोष्ट शिल्लक राहिली होती चांगदेवरायांना सांगायची. आत्मा कळाला होता पण आत्माच ब्रह्म आहे एवढं सांगायचं बाकी होतं बाबा. आत्मा कळाला होता, योग्याला आत्मा कळालाय पण योग्याने आत्मे अनेक मांडले. जागृतीत आल्याबरोबर तुमचा आत्मा वेगळा आणि माझा आत्मा वेगळा एवढा खेळ मांडला. योगशास्त्र इथंच फक्त वेदांत शास्त्र आणि योगशास्त्राचा फरक पडला. आत्मा दोघांनी समान मांडला पण जागृतीत आल्याबरोबर त्यांनी सांगितलं आत्मे वेगवेगळे, तुमचा वेगळा आणि माझा वेगळा, बस येऊ. आणि वेदांतांनी तिथं काठी घातली, डोक्यानं सांगितलं आत्माच ब्रह्म आहे, सगळ्यांचा आत्मा एक आहे. माऊली ते सांगतात एक हरी आत्मा, सर्वाघटी राम, सर्वाघटी पूर्ण. सोपं वेदांत, वेदांत आहे हरिपाठ म्हणजे, लक्ष दिलं पाहिजे फक्त. सर्वाघटी राम एक आहे, सर्वाघटी पूर्ण एक नांदे, सर्वत्र एक दिशे, सर्व हरिदिशे जनिवनी आत्मतत्वी. पहा, नजर फक्त पाहिजे आपल्याला, दृष्टी फक्त पाहिजे. एवढी गोष्ट बाकी होती चांगदेवरायांची. आपल्याला ती एवढी गोष्ट कळवून द्यायची, एवढी गोष्ट कळालीच पाहिजे. ते कळण्यासाठी हा देह आहे. आपल्याला शोधात राहिलं पाहिजे. कोण सांगेल मला, काय मी उद्धार पावेल, काय कृपा करेल नारायण. ऐसे सांगा तुम्ही संत जन, करा चित्त माझे समाधान, करा समाधान चित्त माझे. नाही तर मेलेला बघा नाथ महाराज सांगतात भक्तिविन पशु. आणि पुढचं प्रमाण त्याच्या पुढचं हा कुणाची काय माय गेली होती भूतापाशी, कोणाची. त्यात आपण बसत असू तर जोडा घ्या ना आपल्या आपल्या टाळू. किती प्रमाण आपल्याला लावायलाच तयार नाही महाराज. आपण काय माय गेली होती भूतापाशी, हरी नाही मुकाशा, मुडा मूर्खा, ज्याच्या मुखाला हरी येत नाही त्याच्या पुढे लक्षार्थ. ज्याला हरी, ज्याने हरी ओळखला नाही, ज्याला हरी कळाला नाही त्याची माय काय भूतापाशी गेली होती. बसतंय का प्रमाण, लागतंय का आपल्याला. ती शिवी आपल्याकडे आली पाहिजे, खटकन खटका उडाला पाहिजे, बुद्धी जागी झाली पाहिजे. का शिव्या द्यायची वेळ यावी नाथ महाराज. अरे मरतील ना पुढे जाऊन, पुढे थोर आहे ओळसा, गळा पडेल फासा, आवळून आवळून मरशील पुढे. काही खरं नाही पुढे तुझं, फार अवघड गोष्ट आहे पुढे. सावध हो इकडे सांगता, हात जोडून सांगता, लागून या पाया. कुणाला आम्हाला संत आमच्या पाया पडून सांगतायत. आता काय करावं, येतो कळवळा म्हणून या. मगाशी आमचा साखरे महाराजांनी 12 वर्ष काशीत तपश्चर्या केली, विचारसागर मराठीत यावा म्हणून. काय 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 संबंध आपला त्यांच्याशी. येतो कळवळा म्हणून या. 12 वर्ष तपश्चर्या करावी, हिंदीतला विचारसागर मराठीत आणावा म्हणून. हा महात्म्याने देह कष्टवलेला, देह झिजवलेला, देह कष्टविती परोपकारी. काय सांगू संतांची माझं निरंतर जागृती. आम्ही लक्ष देत नाही त्यांच्या बोलण्याकडे, सांगण्याकडे लक्ष देत नाही. करा रे बाप्पानो साधन हरीचे, झणीकरणीचे नका करू. जेणे नये जन्म यमाची यातना, ऐशिया साधना करा काही. ते साधन शोध, ते जातो देवाला धर्माला. देव लागलाय देवाच्या मागे, देव लागलाय देवाला शोधायला. गुळ पागल झाला महाराज आणि गोडी शोधायला लागला. आणि कारल्याला विचारलं, कारले भाऊ गोडी कुठे मिळते. म्हणे पागल आहे काय, माझ्या आयुष्यात गोडी मला माहित नाही, मी तर कडू आहे, मी तर कडवट आहे पहिल्यापासून. तू गोडी विचारतो मला, गोडी नसतेच म्हणे. आता विचारलं कोणाला, कारल्याला. कुणी, गुळाने. काय विचारलं, आता त्या मूर्खाला कळावं की गोडी म्हणजे तू आहे, गुळ म्हणजे गोडी का, दोघाला वेगळं करता येईल का. हे असं गुळ पागल झालंय. कोण गुळ, असं पागल झालाय देव आमचा. दगडाच्या नादाला लागलाय, काहीतरी कर पण कृपा करत माझ्यावर.
माझं डोकं फोड पण कृपा करत. काय करावं, कोणाच्या मागे लागलोय आपण? मी देव आहे हे समजून घ्यावं का देव देव करत फिरावं? हा, देव नादाला लागलाय देवताच्या, आणि त्याला वाटतंय त्यांनी कृपा करावी माझ्यावर आणि घर भरावं माझं कचऱ्यानं. असं त्या देवाला वाटते. ह्याला हा देव मानेना, देह मानून बसला, जीव मानून बसला. आपला तिथे विषय आलाय. जीव मानून बसला, मरका समजून बसला, मरणार आहे असा भ्रम झाला, जन्मणार आहे असा भ्रम झाला, सुखादुःखाचा भ्रम झाला, पाप पुण्याचा भ्रम झाला, करत्या भोगत्याचा भ्रम झाला, सगळे भ्रम पोकाटी घेऊन बसला. मग मला मी देव आहे माझं खरं स्वरूप मला कोण सांगेल? सद्गुरू सांगतील. सद्गुरू कसे ओळखावेत? पांढरे कपडे घालणारा, प्रवचन करणारा, टिळा लावणारा, असं चांगले उपासाचे सांगणारा का गुरु असतो का? लक्षणाचा गुरु आहे का देहाचा गुरु आहे? काय सांगतं शास्त्र? लक्षणाचा गुरु आहे, देहाचा नाही. देहाला काय, सगळ्यांचे देह सारखेच, काय चिंता कर. कोणत्या लक्षणाने गुरु ओळखावा? कोणत्या लक्षणाने गुरु ओळखावा? गुरु श्री गुरूंची लक्षणं. हा बरोबर आहे. कृपाळू, श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, 3 लक्षणाने ओळखा. ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे, ओळख पाहिजे, त्याला तत्वाची ओळख पाहिजे. अधिष्ठान दृष्टी प्राप्त झालेला असला पाहिजे, अधिष्ठानावर स्थिर असला पाहिजे. दिसलेल्याच्या नादात नाही, असलेल्याच्या नादात असलेला, असलेल्याच्या ठिकाणी स्थिर असलेला, आणि असलेलं सर्वत्र आहे, दिसलेलं कुठे कुठे आहे. अधिष्ठान दृष्टी प्राप्त झालेला ब्रह्मनिष्ठ श्री गुरु. श्रोत्रिय पाहिजे. श्रोत्रिय म्हणजे शास्त्राचं थोडंफार म्हणण्यापेक्षा समाधान करण्या एवढं ज्ञान असावं श्री गुरु. आणि कृपाळू असावा, जीवाचा उद्धार करण्याची उर्मी त्याच्यामध्ये असावी, कृपाळुत्व असावं. आईची मुलावर किती कृपा असते, किती कृपा असते. सगळे आईच बसलेत ना, किती कृपा असते. जशी लागेल तशी सापट मारता खाटकन. कृपेचाच परिणाम आहे का अवकृपेचा परिणाम आहे? मुलाला कानाखाली मारताच तुम्ही. सगळ्यांनी मार खातच आपण मोठे झालोय, आणि आपण बी देतोच तडाखा बघून. हा, मुलाला एक चांगला रट्टा लावणं सोशल असा बरं का. आई कधी सगळी ताकद लावून मारत नाही, आणि वडील सगळं मारलं मरेल ना ते बारकं, त्याला काय लागते तेव्हा. त्याला सोशल असा झटका दिला जात नाही, फटका दिला जातो. मग ती कृपा आहे का दुसरं काय? हा, का बरं कृपा आहे? हा, ते कुठेतरी बिघडत चाललंय म्हणून रट्टा आहे, याला कृपाच म्हणतात. श्री गुरूंच्या शिव्या सुद्धा कळालं पाहिजे बरोबर. हो, कारण आपला मूर्खपणा एवढ्या सहजासहजी जात नाही. एवढा भरलाय गच्च, असा खरवडल्याशिवाय तो जात नाही. कधी जखम घेऊन डॉक्टरकडे गेला का तुम्ही? जखम नाही, पायाला लागले, त्याला पोपडा धरला त्या जखमीने, गेला का डॉक्टरकडे? कसं काय असतं तिथे? डॉक्टर काय करतात? या 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 तुमची जखम पाहू, आणि जखमेला असं गोंजारत बसतात का? काय करतात? ते कापसाचा गोळा घेतात, त्या बेंजिन मध्ये असं फिरवतात, आणि आपल्या जखमेला हळू करतात का? कसं करतात? त्याला धरा म्हणतात. असं जे खरवडते, असा जीव काढते, पार खरवडून वरचा पोप ते काढणार, आणि त्याच्यावर वर आणखी ते झिंजिन आणणार, बेंजिन टाकणार त्याच्यावर. बोंबलायला होतं, अरे काय डॉक्टर आहे का काय म्हणतो आपण? काय इथे आलो तुझ्याकडे बरं व्हायला, आणि तू हे काय लावलंय वेदना द्यायला? आणि नंतर त्या झिंजिने कमी झाले की हळूच मलम काढते, आणि त्याच्यावर लावून देते, पट्टी बांधते, देते सोडून. असे श्री गुरु असतात. तुम्हाला मायेत गुंतवणारे नाही, मायेपासून दूर काढणारे, खरवडून ओरबडून काढणारे श्री कृष्ण. चालला कुठे तिकडे फटका देणारे असतात. माता हात ठेविला नव्हे, गोंजारला नाही, दिला रट्टा थापटीला. हा, हात नाही ठेवला नुसता, दिशाच फिरवली, त्याची दिशाच बदलली, त्याची थापटलेलं आहे. थापटण्यानंच नीट झाले सगळे. नामदेव आहे ना, थापटच भारी होतं.
एका थापटणं नीट झाले. आम्हाला किती थापटणी दिली, बायकोनी हाणलं, पोराने हाणलं, शेजाऱ्याने हाणलं, नातेवाईकांनी थापटणी मारली, तरी त्याची सवय झाली. निबरगट्ट झालं ते थापटणी. श्रीगुरूंचं एक थापटणं बसव, एक थापटणं बसव, दिशाच बदला, दृष्टीच बदला, एक थापटणं पुरेस. आणि ते थापटणं चांगल्यावर आहे ना बसलं नव्हतं, ते बसलं नव्हतं म्हणून मरणाला घाबरत होते. चांगलं भीती होती मरणाची, कारण जीवपणा धारण केला, देहबुद्धी होती, जगत सत्यत्वाची बुद्धी शिल्लक होती. जागृतीत आल्यानंतर, समाधीतनं बाहेर आल्यानंतर 14 जन्माचा शाप होता, 14 जन्म घ्या. त्याने युक्ती केली, हुशार तपस्वी, हो अधिक आहे, शुद्ध अंतकरणाचा, एकाच देहामध्ये 14 वर्ष काढली. आणि समाधीतनं बाहेर आली की नाव बदलायची. 14 वेळा गंडवलं त्यांनी. जेव्हा जेव्हा गंडवून पुन्हा झाले तेव्हा नाव बदललं. नाव वाचून दाखव, माझी पाठ नाही, दाखवतो वाचून तुम्हाला. 14 नाव आहे. थोडं लिंक जाईल इकडं, जाऊ दे, हरकत नाही. चांगदेव पासष्टीचा विषय आहे म्हणून तुम्हाला दाखवतो, वाचून दाखवतो, माझ्या पाठात नाही. हा, चांगदेव चांगा, वटेश्वर चांगा, चक्रपाणी चांगा, सिद्ध चांगा, शिवयोगी चांगा, मणिसिद्ध चांगा, अनकर चांगा, नाहमा चांगा, नागेश चांगा, मुधेशा चांगा, सत्यसिद्ध चांगा, निश्चलदास चांगा, चिंदादेवी चांगा, बुटी चांगा, त्यापैकी वटेश चांगा हे एक नाव आहे. हा, वटेश चांगा हे त्यांचं एक नाव आहे. अशी 14 नावं आहेत. आणि 15वं एक त्यांचं नाव आहे. जेव्हा श्री गुरु मुक्ताबाईंची भेट झाली आणि बाकी सगळं बाद झालं, अहम बी गेला आणि मम बी गेला, त्याच्यानंतर एक नाव धारण केले, केशवदास चांगा. मग पंढरपूरला त्यांनी वास्तव्य केलं आणि पुढे पुलतांब्याला ते समाधी दिली. काही महात्मे 2 सांगतात, केशवदास चांगा वेगळा आहे, वटेश चांगा वेगळा आहे. माहिती नाही मला, जे चरित्र वाचनात आलं ते मी सांगतो. वक्ते बाबांचं चितकला म्हणून आहे ग्रंथ, त्याच्यात त्यांचं ते चरित्र आहे, त्याला अनुसरून माझ्याकडे ती भूमिका आलेली आहे. असू शकतं वेगवेगळे मतप्रभाव, मला त्याच्याविषयी काही सांगायचं नाही. एवढी नावं धारण करू 1400 वर्ष जगून चांगा कसा होता? कोरा होता. आणि कोरे पण श्रीगुरूंच्याकडे पाठवलं होतं. ही सगळ्यात मोठी गोष्ट. काल आपण इथपर्यंत आलो होतो. चांगदेवानी काय केलं? आपलं कोरे पण सादर केलं श्रीगुरूंच्या समोर. बस, हे शिष्यत्वाचं पहिलं लक्षण आहे बरं का, लक्षात ठेवा. काही येत नाही सांगा, विचारण्याची पद्धत आहे. तुम्ही चांगलं विचारता सगळं. हा जोडून नम्रता, तद्विद्धीन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, विचारण्याची रीत सांगितली माऊलींनी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला. मग उपदेशंती ते ज्ञानम ज्ञानीन सत्तत्वदर्शिना. हा, मग ते उपदेश करतात. उद्धट हो सांगा, हो बाबा सांगा, असं विचारलं चालेल का? घ्यायचंय काही तत्वज्ञान प्राप्त करायचंय. तद्विद्धीन प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. ताठरपणे जायचं नाही. ती काही दुकानातली वस्तू नाही द्यायला. ते कृपाळुत्व जाग करायचंय तिथे. ते देण्यासाठीच बसलेले आहेत, पण घेण्याची वृत्ती येतो. जोपर्यंत ग्रहण शक्ती आपल्यामध्ये येत नाही तोपर्यंत देत नाही. चांगदेवरायांना आपलं कमीपण कळालं होतं. आपलं कमीपण कळालं होतं आणि माऊलींचं श्रेष्ठत्व लक्षात आलं होतं. तरी सुद्धा ते माऊलींना मानायला तयार नव्हते, तपासत होते. शेवटपर्यंत तपासत होते. निघालं सगळे आता पुढे, चला जायचं भेटीला. आता सगळे संपलं आता, कारण 65 लिहून पाठवली, त्यांनी वाचली, पण कळे ना काय. जो लपोनी जगदा भासू, काय लपोनी जगदा भासू, जो काय कळे ना, आणि लपणं पण कळे ना त्याचं. दावी मग ग्रासू, ग्रास बी कळे ना, आणि प्रगटला बी कळे ना. प्रगट येतो न दिशे ते बी कळे ना. लपे जवळ आभाषे ते बी कळे ना. प्रगट ना लपाला ते बी कळे ना. होमता जो ते बी कळे ना. बहु जवळ होय ते बी लक्षात येईना. काही नवोनी आहे ते बी लक्षात येईना. अवघाची जो तो बी जोच लक्षात येईना. आणि त्याचं लपणं बी कळेना आणि प्रगटणं बी कळेना आणि जगाचं भासणं बी कळेना आणि ग्रासणं बी कळेना. आणि चांगदेवराय म्हटले वाचाय तर येतंय पण कळेना, आता काय करावं.
आता भेटल्याशिवाय पर्याय नाही. भेटीला निघाले. मग आता शिष्य लय आगाव असतात बरं का. चांगदेवरायला शिष्य होते, कालच आपला विषय झाला. आणि ते शिष्य साधे सुधे नव्हते, चांगले सिद्धी प्राप्त केलेले शिष्य म्हटले असं कसं जायचं, आपलं वैभव आहे, आपण असंच जायचं म्हणे. असं रुबाबात सगळं आपला लवाजमा घेऊन सगळं हत्ती घोडे काय वाघ ते चाबूक बिबूक सगळं घेऊन जायचं म्हणे. अरे म्हणले श्री गुरुंना भेटा. ती सांग नाही नाही तसं जायचं नाही म्हणे, आपलं असं जायचं म्हणे, वैभवात जायचं. आता ते निघाले. ते निघाल्याबरोबर हे 1400 तर ठेवणीतले होते ते बी चालले. आणि बाकीचे 1 लाख संख्या येते त्यांची शिष्यांची टोटल. ते बाकीचे बी आता जाऊन येऊन असणारे ग्रस्ते. आपण कसं श्रीगुरुकडे एकादशीला असं मध्ये मध्ये जातो आणि कायम तिथं वास्तव्य करणारे असतात, तसं ते येऊन ते म्हणले आम्ही बी येणार आहे. सगळे निघाले. आणि हे सगळे दिंडी निघाल्याबरोबर मधले आता प्रसिद्ध होते ते राजे रजवाडे येऊन मिळायचे, पैसे अडके धन धान्य द्यायचे, अशी दिंडी त्यांची चालली तिकडे. आणि माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांना निरोप गेला तिथे की चांगदेवराय आलेत. पण कसे आलेत? वाघावर बसून आलेत आणि हातामध्ये चाबूक आहे, सर्पाचा चाबूक आहे. तर माऊली म्हटले आता काय, कारण त्याला ते दाखवायचं होतं वैभव आहे, मी काही साधा आहे का, तेव्हा ते दाखवायचं होतं. पहा शिष्य पैसे असतील तर दाखवतो गुरुला बरं का, दाखवतो काय कसे तर त्याला कपडे तर घेईल नवीन, त्याला पैसे तर देईल, त्याला काहीतरी दाखवेलच, तो घरी तर नेईल, घरचं तरी काहीतरी दाखवेल, काय तर दाखवायच्याच मागे असतो तो. जेणेकरून माझ्या अहमने काहीतरी धारण केलंय आणि मी कोणीतरी आहे, काय प्राप्त करायचं आहे, मी कोण आहे ते, आणि दाखवतोय काय मी कोणीतरी आहे. मी कोणीतरी आहे घेऊन मी कोण आहे याचा शोध लागेल का? जायचं कसं श्रीगुरूंकडे? मी कोणीतरी आहे म्हणून जायचं का मला काही कळत नाही या भावात जायचं? मला काही कळत नाही, माझं कल्याण होईल असं काहीतरी सांगा, कारण मला काही कळत नाही. तुम्ही जसं सांगाल जसं तुम्हाला कळेल. लहान मूल मातेची या खांदी बाल नेणे शीन, तो त्याच्या खांद्यावर त्यांनी डोकं ठेवलं, आईच्या खांद्यावर. आईला त्याची भूक कळते, शी कळते, शू कळते, त्याची झोप कळते, दुखलं फुकलं कळतं न सांगता. का त्यांनी सर्व भार तिथे दिलेला आहे ना, काहीच माहित नाही ना, पण त्याचं सगळं संगोपन आईकडे गेलेलं असतं. तसं घालून या भार राहिलो निश्चिंती. भार परिपूर्णतेने भार घातला पाहिजे. मी कोणीतरी आहे, मला काहीतरी कळतंय. आपलं कळणं आपल्या आड येऊन बसलेलं आहे. ज्ञानाची करी अंधारे ज्ञानाशी गा. माते येणे येणे आकारे मनुष्य जाणते, माते येणे येणे प्रकारे मनुष्य जाणते आकारे. ज्ञानाची करी अंधारे ज्ञानाशी का. या ज्ञानानेच अंधार केलाय ज्ञानासाठी. मला काहीतरी कळतंय, मी कुणीतरी आहे, मी कुठला तरी आहे, मी नावाचा आहे, मी पदाचा आहे, मी गावाचा आहे, मीच काहीतरी घेऊन ते धरून बसलेलं आहे. आणि त्याचं धरणं त्याचं पकडणंच आड येते. तसं चांगदेवरायांच्या त्या सिद्धी होत्या, ते जे वैभव होतं ते वैभवच आड येत होते. कारण त्या वैभवाला त्या मीनी धारण केलं होतं, त्या वैभवाला त्या मीनी धारण केलं होतं. आणि ते माझं आहे असं म्हणत होते. माझे शिष्य, माझं वैभव, माझी प्रतिष्ठा, माझ्या विद्या, माझ्या कला मी प्राप्त केलेल्या आणि त्या माझ्याकडेच आहेत फक्त. तरी सुद्धा हे घेऊन का होईना पण चांगदेवराय श्रीगुरूंच्याकडे चालले. ही सर्वात मोठी गोष्ट आहे लक्षात घेण्यासारखी. ते घेऊन का होईना पण चाललेत. आणि असं निरोप मिळाल्याबरोबर आता माऊली होते. माऊलीना काय न सांगता तुम्हा कळू येते अंतर विश्वभर परिहाराची न लगे. कळालं की हे आलेलं आहे, कारण निश्चय झाला होता की याचा उद्धार होणं. हे उद्धाराची भूमिका ती वेळ जवळ आली होती. कारण तशीच भूमिका होती. आदिशक्तीची भेट झाल्यानंतर चांगदेवरायांचा उद्धार होणार होता असा इंद्रदेवाने तिकडे खालून येताना, मरुदगण होते वरती, खाली येताना तो जो शाप दिला होता त्याच्यातली व्यवस्था त्याची केली. माऊलींना लक्षात आलं की याच्या वैभवापेक्षा याच्यापेक्षा जास्त याला दाखवलं तरच हे नीट होणार आहे. आपण एखादी मोटार घेऊन गेलो असतो तर जमलं असतं का भाड्यानं करून चांगदेवरायांच्या भेटेल?
तेवढे काय मोटार नाही, मी वाघावर बसून आले, तुझ्या मोटारीचं काय माझ्यासमोर, उडवून लावलं असं ते. त्याच्यापेक्षा श्रेष्ठ, कारण चांगदेव हे जाणते होते, जाणकार होते. हो, कशा त्यांना माहित होतं बरोबर, मी तर सजीवावर प्रभुत्व मिळवलेलं आहे, सजीवाला आकळलेलं आहे मी, वाघ सर्पांना यांचं मी स्तंभन करू शकतो, निर्जीवाचं कसं स्तंभन करता येईल, ते तर चालणारच नाही. आणि माऊलीने ती प्रक्रिया केली, माऊलीने ती गोष्ट केली. योग्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माऊलीनं हा चमत्कार करावा लागला. वेदांत्यांना चमत्कार दाखवून, वेदांत्यांना ठिकाणावर आणण्यासाठी रेड्याचा चमत्कार करावा लागला. कारण ते सगळं स्तोम माजलं होतं. कर्माने उपासनामध्ये ते स्वतः अडकले होते, कर्मकांड उपासना कांडामध्ये, आणि जगाला तेच मार्गदर्शन करत होते, कर्मकांड उपासना कांड. जातीपाती वर्ण याच्यामध्ये सगळं समाज अडकवला होता, ते बी अडकले होते. वेदांचं वाचन करणं, वेदांचं पठण करणं ही मोठी गोष्ट नाही, हे दाखवण्यासाठी ती गोष्ट दाखवावी लागली. अरे तुम्ही वेदांचं पठण करता, हे काय मोठी गोष्ट आहे, हे बघा, हे काय कौतुकाचं आहे तुमचं. रेड्यामुखी वेद ऐकून पोते शुद्ध केले, आता काय करावं असं चरित्र येतं बरं का काही ठिकाणी. गर्व द्विजांचा हरविला. हा, ते चमत्कार हे नुसते सामर्थ्य होतच पहिल्यापासूनच होतं, पण जसं जसं वेळ येईल तसं तसं संपूर्ण समाज जो त्या इतर समाजाला नाडत होता, सामाजिक द्वेष नव्हता तो, ती काही ठराविक प्रवृत्ती होती, त्या प्रवृत्तीला मोडून काढण्यासाठी. ती काय एका समाजात होती असं काही नाही, इतर समाजातले पण त्याच्यामध्ये काय होती, आणि ती प्रवृत्ती मोडण्यासाठी म्हणून माऊलींना हा चमत्कार दाखवला. रेड्यामुखी वेद गर्व द्विजांचा हरवले. आणि मग लक्षात आलं, अरे आपलं वेदांचं पठण हे तर कुणीही बोलू शकते, पण वेदाचा तो वेदात जे सांगितलेलं आहे ज्ञानकांडामध्ये उपनिषदांमध्ये ते तर वेगळंच आहे, त्याचं काय करायचं. आणि मग तिथून पुढे ती प्रगती किंवा उद्धाराची विशेष भूमिका. आणि दुसरं जी भूमिका आली पुढे ती म्हणजे योग्याची भूमिका. योग्याला कसं समजवावं, योग्याला समजवावं कसं, तो देह कुठे बी नेतोय कुठे बी ठेवतोय, सगळं त्याच्या हातामध्ये आलेलं आहे, आणि तो कोणाच ऐकणार आहे, आणि तो कोणाच ऐकेल, कोणत्या प्रक्रियेने कोणत्या चमत्काराने ऐकेल हे माऊलींच्या लक्षात आलं होतं. म्हणून भिंत चालवण्याचा. आणि भिंतीवर बसून येताना पाहिल्याबरोबर मोठी गोष्ट आहे की नाही. मग आता जड उडत नाही का आकाशामध्ये. आता जड उडवणं हे विज्ञान आहे का अध्यात्म आहे. जडाला उडवणं हे विज्ञान आहे का अध्यात्म आहे. आता आपल्या डोळ्यासमोर आहे ना. आता तेव्हा तर नव्हतं समजा, पण आता आहे ना. त्याच्या आधी प्रभू रामचंद्रांनी केलं होतं. रावणाचं पहिलं होतं, ते पहिलं विमान रावणाचं होतं. भगवान शंकराकडून गोरबडून आणलं होतं. ते म्हणे मला तुला काय करायचं म्हणे, तुला काय करायचं म्हणे, तुला बायको जरी काय करायचं म्हणे, ती तुझी मला दे. ते मी घेऊन आलो होतं, आणि ते मी भोळं असायचं. बरं जा घेऊन असं. आता माझा प्रश्न काय की जड वस्तू उडवणं, जड वस्तू हवेत चालवणं हे विज्ञान आहे का अध्यात्म आहे. असं काय करता तुम्ही. विज्ञान युगात वावरणारी म्हणजे विज्ञान आहे. अध्यात्मावर विज्ञानाची बेस आहे हे बरोबर आहे, पण अध्यात्म नाही, ते विज्ञान आहे, ते चमत्कार नाही. ती वैज्ञानिक प्रक्रिया आहे. त्याचं हलकं पण त्याचं जडत्व दूर करणं. आता विमान उडत नाही का. विमान जड आहे का चेतन आहे. जड आहे. त्याला उडवणारा बसलाय ना आतमध्ये. विमान आपलंच उडतंय का त्याच्यात ड्रायव्हर असतो. ड्रायव्हर दिसतो का त्याच्यातला. ड्रायव्हर नसतो का. हुशार माणसं विवेक आहे आमच्या बुद्धीमध्ये. ज्या अर्थी विमानवर उडलं त्या अर्थी ड्रायव्हर आतमध्ये आहेच. मग जड हवेत उडवणं, जडाला हवेचं वजन प्राप्त करून देणं हे विज्ञान आहे. आता तुझं ज्ञान सांगेन विज्ञानेशी 7वा अध्याय. भगवंत सांगतात की तुला आता नुसतं ज्ञान नाही सांगणार, विज्ञान नाही सांगणार. विज्ञान माया आहे, ज्ञान अध्यात्म आहे. ज्ञानही कळावं आणि विज्ञानही कळावं. विज्ञान कळालं की चमत्कार वाटत नाही. प्रत्येक चमत्काराच्या बुडाशी विज्ञान आहे, लक्षात घ्या.
आपल्याला विज्ञान कळत नाही म्हणून चमत्कार वाटतं. ते भोंदू बाबा वगैरे काहीतरी करतात बघा, इकडे असं काहीतरी चोळतात आणि लाल निघालं म्हणतात, लाल काय कुंकू निघालं, हळद निघाली, काय करतात ते विज्ञान आहे का चमत्कार आहे? विज्ञान आहे ते, त्यांना ते सापडलेलं आहे. कुठे काहीतरी लपवतात तरी काढतात ते. दोन ते काय एकत्र चोळले ते लाल रंग तयार होतो. मला माहित नाही मला माहित नाही, ते माहिती बी करून घ्यायचं काय काम. श्री गुरुने सांगितले काय त्याच्या नादी लागायची आहे ते, त्या वृत्तीसिद्धी आहेतच ना त्याचा. पण माऊलीने सांगितलं त्याचा काही उपयोग नाही, तो अडथळा आहे. योग याग विधी, हा एकदा स्वरूपाचा ओळख झाल्यानंतर त्याचा विनियोग नाही. सुरुवातीला ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीनं ते करा, त्याच्याबद्दल काही यज्ञ याग करू शकता, तसं त्याचा काही पूर्ण निषेध नाही. ती गोष्ट प्राप्त झाल्यानंतर ह्या गोष्टी निकालात निघाल्या. ती गोष्ट प्राप्त झाली पुन्हा तुम्ही हे करायला लागलं तर तो अडथळा. त्याच्या प्राप्तीसाठी योग याग विधी यज्ञ तिथपर्यंत जा. पूर्व जे आहे ते करायला काय हरकत नाही, पण उत्तर त्याला परमिशन नाही. उत्तर भागामध्ये ते काय त्याचा विनियोग नाही. आपला विषय तो होता की जड वस्तू हवेत चालवणं हे विज्ञान आहे आणि ते विज्ञान माऊलींना अवगत होतं. माऊली विज्ञानवादी होते का अध्यात्मवादी होते? अध्यात्मवादी असून विज्ञानवादी होते. संपूर्ण विज्ञान माहीत होतं. देहाचं बी माहीत होतं, जडाचं बी माहीत, देह जडत आहे, जडाचं बी माहीत होतं, जीवाचं बी माहीत होतं आणि शिवाचं बी माहीत होतं. जसा जीव आला तसाच शिव आला. जीवाचं आणि शिवाचं दोन्हीचंही माहीत होतं माऊलीनं. म्हणजे काय म्हणतो, उपजत ज्ञानी, सर्वज्ञ, सर्व सामर्थ्यवान, समर्थ सद्गुरू, सर्व माहीत होतं. आणि कोणाला कुठे कशाची काय लागणार आहे हेही माहीत होतं. आमच्यासाठी हरिपाठात वेदांत आणला. छोटा वेदांत आहे हरिपाठ, म्हणजे दृष्टी बदलून देणारं चिंतन आहे त्याच्यामध्ये सुद्धा. आपण तो म्हणण्यावारी नेला, ठीक आहे, म्हणायला तर पाहिजे, पण कळून म्हटला तर अधिक त्याच्यामध्ये आनंद आहे. मग माऊलीनं विज्ञानाचाच विनियोग केला. विज्ञान त्यांनी तपश्चर्येने ते केलं होतं. वाघावरती जे मिळवलं होतं विजय, तो तपश्चर्येने मिळवला होता. आणि हे जे सामर्थ्य होतं हे उपजत होतं, यांनी त्या सामर्थ्याचा विनियोग केला. विज्ञानाने भिंत चालवली आणि भिंत चालत येते हे पाहिल्याबरोबर चांगदेवाच्या सगळ्या वृद्धी सिद्धी, सगळं सामर्थ्य आपोआप गळून पडलं. सगळ्या शिष्याचंही गळालं, सर्वांचंच गळालं. आता काय करावं? अरे मी तर हे एवढं करणार आहे, हे तर माझी तर माऊली निघाली, माझा तर बाप निघाला. चांगदेव पूर्ण आडवा झाला. उताना पाडून अमृत पाजलंय माऊलीने चांगदेवाला. मग उतानाच पाडला ना. आता भिंत चालवली, ते वाघ म्हटलं, वाघ गेला पळून, वाघ राहिला कुठे? आता कुठे राहिला? ह्याच्या समोर सामर्थ्य समोर फिकं पडलं ना. सूर्य उगवल्यानंतर दिवा काय कामाचा? सूर्य उगवला बॅटरी काय कामाची? संपलं ना, त्याचा उजेडच गेला, ते निश्चित झालं. आणि मग चांगदेवानी लोटांगण घेतले माऊलींच्या चरित्रात. असा भाग आला बाबा की एक प्रहर, म्हणजे 3 तासाचा की 4 तासाचा? 3 तासाचा. 3 तास चांगदेवराय पडून होते माऊलींच्या, त्या सगळेच पडून होते. तिथं वर्णन आहे, धोब्यानी कपडे वाळत घातल्यानंतर जसं दिसतं तसं ते दिसत होतं. ते लाखाची संख्या होती, तिकडं थोडं होतं ना. आणि सगळे साष्टांग दंडवत घालून पडले होते तिथे. श्री गुरु निवृत्ती दत्तांनी सांगितलं की आता उठव, नाही तर हे आता असंच पडेल. मोठी गोष्ट आहे बरं का. श्री गुरूंचं सामर्थ्य ओळखून शिष्य शरण गेलेलं आहे. श्री गुरु मोठी गोष्ट आहे. चांगदेवरायांनी शरण जाणं, कोणत्या टोकापासून परत फिरलेत. आपल्याकडे काय आहे महाराज? चांगदेवरायांच्या सामर्थ्याचा विचार करता महाराज काय आहे आपल्याकडे? आपण म्हणतो नाही नाही हे कसं सोडायचं, नाही नाही ते कसं. काय काय भूमिका आहे? एका उद्धारासाठी, जीवपणा बाद करण्यासाठी चांगदेवरायांनी सगळ्याला लाथ मारलेली आहे आणि श्री गुरूंच्या चरणाशी लीन झालेली. खूप चरित्रातला भाग आहे. ओरपण पहिला आहे आणि दुसरं माझ्यातलं कमीपणा कळवून घेणं आहे. आणि कमीपणा लक्षात घेऊन जास्तीपणा ओळखून त्यांच्या चरणाशी लागलेली मोठी गोष्ट आहे. चांगदेवराव काय साधी असा कुणी असं म्हणू नये त्याला काही कळत नव्हतं. हा वेडापणा असेल, ज्याला काही कळत नाही तो असा बोलू शकतो. महान विभूती. माऊलीनं ओळखलं त्यांनी, इथेच माझं खरं होऊ शकतं. सगळं बाजूला केलं, शरणागती. आणि मग सद्गुरू निवृत्ती दादा सांगितलं, उठव आता त्याला. म्हणे आता घे पोटाशी. आता तो शरण आलेला आहे. आणि मग आलिंगन दिलं, मग मिठी दिली आणि मग चला म्हणलं. आणि मग ते मुक्ताबाईंच्याकडे सोपवलं गेलं.
आता म्हणे इथून पुढे तुझं काम आहे. इथपर्यंत त्याचा अहंकार घालवेपर्यंत मी होतो. आता ते तुझं आहे म्हणे, गिरायकच तुझं आहे, ते माझं नाही म्हणे. आणि तुमच्या दोघांचं आहे म्हणे, तसंच आहे. तू आदिशक्ती आहे आणि हा योग्यांचा योगी आहे. तुझ्यानेच ते नीट होणार आहे म्हणे. आता ह्यांची परीक्षा झाली पण मुक्ताबाई संपली का? म्हणजे तुम्ही परीक्षा झाली, मला तर घ्यायला पाहिजे ना अजून. ती खरीच ते श्री गुरु आता ते त्याने सुरू केलं म्हणे, करू आपण उद्या सगळं तुमचं काय ते अनुग्रह प्रबोधाचं काम करू देऊ आपण. माझा बऱ्याच वेळा हा प्रश्न असतो, चांगदेवरायांना अनुग्रहाचे शब्द माहीत नव्हते का? चांगदेवरायांना प्रबोधाचा शब्द माहीत नव्हता का? काय करावं? आणि तरी बी अनुग्रह झाला होता का? आणि तरी बी प्रबोध झाला होता का? चांगदेवरायांना देव देवता प्रसन्न होत्या का नाही? तरी बी देव कळाला होता का? लक्षात घ्यायचं, सगुण देवाच्या प्रसन्नतेमध्ये अपूर्णता आहे, देवच सांगतात स्वतः. हिरण्यकशिपूला करून प्रसन्न होता, कुठल्या देवाने वर दिला होता? ब्रह्मदेव. रावणाला महादेव. महिषासुराला झालं का काम पूर्ण त्यांचं? सगुण दर्शनाने तथास्तु आशीर्वाद झालं का काम बिघडलं? काय चरित्र पुढे? रावणाला भगवान शंकर प्रसन्न आहेत, वर दिलेला आहे तथास्तु. ब्रह्मदेव बी प्रसन्न, ब्रह्मदेवाच्या कुळातलाच आहे. पुलस्तू ऋषीचा नातू ना, ते त्यांच्याच ह्याच्यातला आहे, त्याच कुळात ब्राह्मण कुटुंब, दशग्रंथी ब्राह्मण. विद्वत्ता कमी आहे का? सगुण देवाचं दर्शन कमी आहे का? सगुण देवाचं प्रसन्नता कमी आहे का? वर कमी आहे? तरी बी बिघडला, तरी बी बिघडला. बरे नारद भेटले बाबा. नारद जर भेटले नसते, नारदाला जर प्रवेश नसता रावणाच्या दरबारामध्ये, तर रावणाचं काम पूर्ण बिघडलं होतं. त्यांनी युक्ती सांगितली, जा म्हणे ते जेव्हाची बायको पळवून आण तर तुझा मेळ बसेल. मेला म्हणे, तू आता जगत नाही, तुला जर सुटायचं असेल तर तेवढं तेज एक राहिलंय म्हणे, त्याने तुझी सुटका होणार, त्याच्यामुळेच तो इकडे येणार, आणि त्याच्या हातनं मेला तरच तू नीट होणार आहेस, नाही तर तुझं काय खरं नाही. नारदाने सांगितलेली युक्ती होती ती. संत भेटीशिवाय काम पुढे जात नाही. तुम्हाला सगुण दर्शनाचा विषय आपल्या समोर. सगुण दर्शन मोक्षासाठी अपूर्ण आहे, ही गोष्ट आपल्या लक्षात. सगुण दर्शन होणं चांगलं आहे, श्रेष्ठ आहे. जगामध्ये सगुण दर्शन आणि योगी, सगुण दर्शन झाले ज्यांना झालंय आणि योगी श्रेष्ठ आहे. त्याच्या श्रेष्ठतेबद्दल पण तेवढ्याने मोक्ष होत नाही असं पुराण सांगतं. तुका म्हणे नाही विश्वास ज्यामुळे पाहावे पुराणे विचार. कोणतं तरी पुराण, कोणतं तरी चरित्र आम्हाला असं निर्देश करत नाही की एवढ्याने काम त्याचं भागलंय म्हणून. मोक्ष कशात आहे? श्री गुरु भेटीशिवाय मोक्ष नाही. श्री गुरूंनी महावाक्याचा उपदेश केल्याशिवाय आणि महावाक्याचं चिंतन करून निश्चय झाल्याशिवाय मोक्ष नाही. त्या ज्ञानाशिवाय, जीव ब्रह्माऐक्य ज्ञानाशिवाय मोक्ष नाही. ज्ञानानेच मोक्ष आहे, कर्माने मोक्ष नाही, योगाने मोक्ष नाही, उपासनेने मोक्ष नाही असं शास्त्र सांगतं, असा वेद सांगतो. वेदांचंच प्रतिपादन आहे कर्माचं बी. उपासना बी वेदानेच प्रतिपादित केली आणि ज्ञान बी वेदानेच प्रतिपादन केलं. कर्म उपासना हे ज्ञानापर्यंत घेऊन जाण्याच्या पायऱ्या आहे. कर्म आणि उपासनेनी अंतःकरण शुद्धीचे ते उपाय आहे. पण आवरण दोष निवारणार्थ श्री गुरूंचीच तिथं प्रक्रिया आहे. श्री गुरूंचीच भेट व्हायला पाहिजे, साधूचीच भेट व्हायला पाहिजे. ब्रह्मनिष्ठ श्री गुरूचीच भेट झाली तरच त्याचा तिथं वेळ लागला, नाही तर पुन्हा तो त्याला कर्म उपासनेमध्ये टाकेल. बाबा मला एक तरी गोष्ट सांगा, बाबांनी सांगितलं की असं असं कर्म करा ना, अशी उपासना करा, करा तुमचं काय असेल ते करा, पण अमुक करा असं काही सांगितलेलं नाही. तुला हे प्राप्त झालं, हे सांभाळ बरोबर, याचं चिंतन कर, काम झालं तुझं. गुरुनाथ जे प्राप्त झाले त्यांनी सांगितलं ठीक आहे, आता कर्म उपासनेमध्ये अडकायचं काय कारण? हा प्रारब्ध कर्माने काय तुमचं चाललं असेल, होत असेल तर ते घडू दे, त्याच्यासाठी 8 तास करायची काही गरज नाही. तुम्हाला तुमचं अंतःकरण अशुद्ध होऊ नये, पुन्हा मलिन होऊ नये म्हणून ते सांभाळायचं सांभाळ, काही तसं काही कारण नाही. आणि एकदा ते अंतिम नाम मिळाल्यानंतर, प्रबोधाचं नाम मिळाल्यानंतर, बीजमंत्र मिळाल्यानंतर
मुख्य ज्ञानाचं साधन प्राप्त झाल्यानंतर 11वं साधन ते प्राप्त झाल्यानंतर पुन्हा बाकी सगळी साधनं आहेत ती फिकी ठरतात, काय कारण असा संदेश आहे. मुक्ताबाईंनी परीक्षा घ्यायला सुरुवात केली. मुक्ताबाईंनी परीक्षा घ्यायची. काय परीक्षा घेतली? म्हणे उद्या बळी द्यायचा आहे म्हणे. उद्या म्हणे उद्या करू आपण पहाटे 3 वाजता, पण बळी द्यायचा आहे म्हणे. एक कोणाचं तरी लागेल. तरी झाली एक कशाला? 1400 आहेत आपले, काय काळजी करायचं कारण नाही. 1400 आहेत ना आपले. आणि संध्याकाळी मिटिंग घेतली आपल्या ठेवणीतल्या शिष्याची बाबा, आणि सांगितलं की उद्या एक बळी लागणार आहे आपल्याला, आपलं काम होतं. त्यांना वाटलं काही बाकी बोलायची गरज नाही. या म्हणे कुणीतरी, ठरवलं नाही असा एक, या म्हणे कुणीतरी एक आहे. कारण 1400 कसे होते? महाराज आम्ही तुमचेच आहोत, तुम्ही आमचेच आहे. अर्धा कप चहा तुमचा, बशीतला माझा, कपातला तुमचा, आम्ही तुमचेच आहे, तुमचा आम्ही ऐकणारे. असे लय गोड बोलणारे शिष्य असतात. शिष्य गुरुला मातीत घालतात व्यवस्थित. गुरु जर सावध नसेल ना तर शिष्य पायाला बांधून ओढत नेतो गुरुला. ते बी येडा ते त्याच्या मागे लागलेला आहे का? त्याला ते काय, त्याला कळेलच नाही ह्याच्या कशाला मागे लागायचं. ह्याला नीट करायला आणलंय का तूच नीट होतो त्याच्या निमित्ताने, आणि ते तुला कसं नीट करेल? असं बऱ्याच ठिकाणी घोटाळा आहे महाराज. ते त्याच्या पायाशी लागले जे गुरु केले. आता त्याचा कसा उद्धार होईल मला सांग? नाही भीडभार, तीक्ष्ण उत्तरे. मग जमतं ते बघा, नाही तर जा तुमचं होतं. काय येते का? माझ्या काय मुलाबाळांना सांभाळायला तुम्हाला नाही काम? माझ्या शेतीतलं काम नाही तुम्हाला? माझं काही कामच नाही माझ्याकडे तुम्हाला. तुमच्या कामासाठी आला, तुमचं काम असं आहे, जमतंय तर बघा, नाही तर जा. नाही ते कसं जमेल? मग घरी जा. शिष्य विचारसागरात विचारतो, तुम्ही सांगितलं आत्माप्रम आहे, पण मला कळे ना, काय करू? मला जमेना, माझा निश्चय होणं. माझा नाईलाज आहे म्हणे. तुझा निश्चय होत नाही, तुझं तू बघ म्हणे. साधना करायला नको का? मी काय बटन दाबू का काय तुझ्या निश्चयासाठी? बरं म्हणे, परत एकदा तुझ्यावर कृपा करतो, लय चिंतनाचा प्रकार सांगतो. तेवढं त्यांनी बघलं जम, पण तुझा निश्चय तुलाच करायचा आहे. तिथं मी नाही, मी फक्त तुला विनियोग सांगणार आहे. मी फक्त तुला सूत्र सांगेन, मी फक्त तुला साधना सांगेन. करायचंय तुलाच सगळं. आम्ही बऱ्याच वेळा सांगतो, आई मुलाला कुठपर्यंत घेऊन जाऊ शकते? स्तनामुखाची आहे भेटी. स्तन त्याच्या मुखाला लावू शकते. ओढायचं काम कोणाचं आहे? आईला जमेल का ओढायला? नाही जमणार ना. ओढत त्याचा फटका दिली एक ओढ म्हणून, पण दूध आईच्या स्तनातलं ओढलं पाहिजे, त्यानेच ओढलं पाहिजे. ती सगळी व्यवस्था करेल. तुझ्या स्तनामध्ये दूध आहे, भूक लागले, पण ओढे ना पागल. आता आईने काय करावं? ओढायचं काम त्याचं आहे. शिष्याचं कर्तव्य आहे. शिष्याचं जसं गुरूंचं कर्तव्य आहे, गुरूंचं लक्षण आहे, तसं शिष्याचं बी लक्षण आहे, शिष्याचं बी कर्तव्य आहे. गुरूंच्या कर्तव्यामध्ये 5 प्रकारच्या भेदाचं निरसन, जगत मिथ्यत्वाचा निश्चय आणि ब्रह्मसत्यत्वाचा निश्चय, आत्मत्वाने ब्रह्माचा साक्षात्कार. काही म्हणा काय हरकत. हे 3 कर्तव्य आहेत श्री गुरूंची. आणि शिष्याची तनु मनु जीवे, तन मन मानी धन समर्पित राहणं. तनानी मनानी वाणीनी धनानी समर्पित राहणं. तिथे धनानी म्हटलं की लगेच घाबरतोय आपण. सगळं द्यायचे पैसे का काय? पण धनाचा बी आहे प्रकार. धन म्हटलं घाबरते. म्हटलं नको, गुरुच नको. एवढ्या सायासाने पैसे मिळवले त्याला सगळे द्यायचे, त्याला काय जाते तेव्हा? अरे धन समर्पित करायचं म्हणजे, आणि धन घेतो तो गुरु असतो. धन घेतो तो गुरु असतो का? समर्पित ठेवायचं आहे, तुमचंच आहे. भाव फक्त त्याची आसक्ती दूर करण्यासाठी प्रकार सांगितले. धनाची आसक्ती काढण्यासाठी का ते स्वीकारतील धन तुमचं? ते म्हणजे कचरा आणलाय तुझा, तुझ्याकडेच ठेव, माझ्याकडे काय करायचं त्याचं? युक्तीचं बोलणं लक्षार्थ केला पाहिजे. धन मागितलं म्हणजे काय? ते घेतील का? धन घेतील? ते ठेव म्हणे तिकडे, त्याची आवश्यकता नाही. श्री गुरुला काय लागतं? श्री गुरुला दान तर द्यावं लागतं. श्री गुरुला देणं आहे. उपकारातून मुक्त होण्यासाठी काय द्यावं लागतं? कशाचा स्वीकार करतात श्री गुरु? चिंतन करून सांगा. तुमच्या 101 रुपयाचा स्वीकार करतील का? कपड्याचा स्वीकार करतील का? हार फुलाचा स्वीकार करतील का? काय मायेचा स्वीकार? काय काय स्वीकारतील? ते काय लागतं त्यांना?
कशाचे भुकेलेले आहेत ते. हा, जवळ आलाय बोलणं, पण अजून मुख्य गोष्ट ही ना. हा, बरोबर आहे, बरोबर आहे. अरे जीव लागतो त्यांना, नरडीवर पाय देतात, जीव लागतो त्यांना. तुका म्हणे बळी, हा, जीव लागतो त्यांना, जीव घेतात, जीव ठेवत नाहीत, मारून टाकतात. तुमचं हे बाकीचं काय करायचं घेऊन, बाकीचं द्याल आणि ते ठेवाल, ते तर अडथळा आहे. मेन सगळ्यांचं ते दुःख नाही मुळापासून. त्यांना काय लागतो, जीवपणा. हा जीवपणा घेतला की शिष्य राहत नाही. श्रीगुरूंच्या दृष्टीनं पहिला शिष्य नाही, ते ब्रह्मच आहे, साक्षात ब्रह्म. मी पाहिलेलं माझे सद्गुरू शिष्य भेटायला गेल्यानंतर साष्टांग दंडवत झाले. का? भाव काय होता? अरे ब्रह्म आहे, साक्षात परब्रह्म आहे. तुझ्या चुकीच्या समजुतीने तू शिष्य झालाय का? तू शिष्य आहे, आणि तू शिष्य समजला म्हणून मला गुरु व्हावं लागतंय. नाही तर मी कसला गुरु आहे? तू शिष्य नाही तर मी गुरु कोण? शिष्य गुरुला जन्म देतो का गुरु शिष्याला जन्म देतो? बोला. हा, बरोबर. शिष्य जन्म देत असतो गुरुला. शिष्य गुरुतत्वाला अवतरण करायला लावतो, खाली यायला लावतो, उपाधी धारण करायला लावतो. शिष्य पावर आहे, सामर्थ्य त्याचं. कोण सांगेल मला? दृष्टा श्री गुरुमूर्ती, नरिगता दृश्यपंथी. तरी काही आकाळती आम्हाला कसं कळालं असतं जर तो उपाधीत आला नसता, तर अवतरण झालं नसतं, खाली नसता आला तर आम्हाला कळालंच नसतं. इथं खाली यायला लावतो शिष्य. मग जरी खाली आले तरी ते मात्र तत्वाशीच एकनिष्ठ असतात. शिष्याला शिष्य म्हणून पाहत नाही खऱ्या श्री गुरुचं लक्षण. तू शिष्य असशील, तू तुला शिष्य समजत असतील, मी तुला शिष्य समजत नाही. लघुत्वाचे निमुद्दले, हा, अमृताने बैसला गुरुत्वाची शैली. आणि ज्या क्षणी त्याचा जीवपणा घालवतात, त्यांचं मुख्य कर्तव्य आहे जीवपणा घालवणं. आणि जीवपणा गेला की शिवस्वरूप आहे, तो मूळचा शिवस्वरूप आहे, मूळचाच ब्रह्मस्वरूप आहे. शिव म्हणताना आता शुद्ध ब्रह्माकडे म्हणायचं बरं. शिव 3 ठिकाणी शब्द आला. शुद्ध ब्रह्माला बी शिव आहे, ईश्वराला बी शिव आहे, आणि भगवान शंकराला बी शिव आहे. हा, जीवपणाचे नित्राशे ते शिवासाठी केले. जीवपणाचे नित्राशे या वया आपुलिया जसे शिव ही मूर्त पुषे जया दोषे आधी. तो शिव इकडचा बघ, माया उपाधीतला शिव, ईश्वराच्याही खाली आलेला सगुण साकारातला शिव. एक सगुण निराकारातला शिव, एक निर्गुण निराकारातला शिव, आणि एक सगुण साकारातला शिव. किती झाले? सगुण साकारातला शिव, हा, सगुण निराकारातला शिव आणि निर्गुण निराकारातला शिव, असे 3 नाव आलेले आहेत. 3 ठिकाणी शिवाची भूमिका. जीवशिवाचं ऐक्य करताना, जीवशिवाचं ऐक्य भूमिका मांडताना, जीवशिव सम म्हणताना शुद्ध ब्रह्माकडे निर्देशन. कारण मध्ये परत 2 उपाधी घेऊन बसू ना आपण. आणखी कार्यब्रह्मातली उपाधी घेतली तर 2 उपाधी आल्या, पुन्हा शबल ब्रह्म आलं मध्ये. मग कार्यब्रह्म नाही, शबल ब्रह्म नाही, शुद्ध ब्रह्माकडे निर्देश जातो शिव म्हणताना. जीव शिव दोन्ही सम हे म्हणताना शुद्ध ब्रह्माकडे निर्देश जातो, तरच मेळ बसतो. नाही तर पुन्हा त्या 2 कार्यब्रह्म शबल ब्रह्म 2 भूमिका पार पाडायला लागतील ना. विचार करताना, ते बोलताना तिकडे निर्देश जातो. माऊली जे सांगतात आम्हाला, एक हरी आत्मा जीव शिव सम, तर हे म्हणताना शुद्ध ब्रह्माची भूमिका आहे. आणि जर इकडे कार्यब्रह्म म्हटलं, शबल ब्रह्म म्हटलं, तर दोघांची बी उपाधी आहे तिथे. ईश्वर बी उपाधीत आहे आणि भगवान शिव बी उपाधीमध्ये आहे. दोघांच्या उपाध्या परत बात करायला लागतील, ते काम वाढून जाईल असा. मग श्री गुरुना काय लागतं, काय समर्पित करायचं आहे श्री गुरुना? जीव. हा, काय दान द्यायचं आहे श्री गुरुना? जीव. जीव म्हणजे काय? मी जो आहे तो द्यायचा आहे. आणि भगवंताने मी काय मागितले? तुझा मी दे, तुझं मन दे मला. मी धारण केलेलं जे मन आहे, संकल्प विकल्प उठणार, ते मला दे.
हो, तुझा अर्जुन पण दे मला. वा वा, विचारुनी अहंकार सांडीजे, मग अस्तीच वस्तू होईजे, आपली स्वस्ती सहज, आपली स्वस्ती कीजे सहज आपणची. किंवा विचारिता निरसले, प्रपंचू सहज सांडवले, तत्वता तत्व उरले ज्ञानी अशी. किंवा देखे सारासार विचारिता, भ्रांती ते पाही असारता, सारते स्वभावता नित्य जाणे. विचाराचाच करणार. वा, सुंदर करणार. विचार करून अहंकार सांगायचा. जीवपणा घालवायचा. बरं, जीवपणा असलेला आहे का नसलेला आहे? नसलेलं आहे. आणि नसलेलं सगळं धरलंय आम्ही. आमचा घोटाळा एवढाच झालाय, असलेल्याची ओळख नसल्यामुळे नसलेल्याला असलेल्यापणा दिलाय आम्ही. आमचा असलेपणा, आमची असती, आमचं आहे पण या जगाला दिलं आणि जड आहे असं वाटायला लागलं. आमच्या बिंबाचं प्रतिबिंब पडलं जीव, आणि जीवच मी वाटायला लागलो. आरशातलंच मी वाटायला लागलो. अहो, एकानं मला सांगितलं चर्चा करता करता, म्हणे मी लय दुबळा आहे. म्हणलं काय झालं? अहो म्हणे त्या आरशातला आहे ना, त्याला बाहेर काढून मारायचं आहे मला, पण ती बाहेर येणार मला मारा येईना. म्हणे मी लय दुबळा आहे. म्हणे आता कोणाला मारायचं आहे? आरशातल्या. आणि ती बाहेर येईना म्हणे, आणि त्याला मारायचं आहे म्हणे, ती मरण ते लय ताप देते म्हणे मला, आणि म्हणून मी दुबळा आहे. आता काय करा? दुबळा आहे का? अरे तुझ्या सत्याने ते चमकायला लागलं, तुझ्या स्वयंप्रकाशात आहे ते. हा, तुझी येणे प्रकाश आहे. सूर्य कोणाच्या प्रकाशावर आहे? त्याचा प्रकाश आहे का? हा, सूर्य स्वयंप्रकाशित आहे. बर, ठीक आहे. असं काही कोणच चूक नाही. दणकून बोलायचं इथे. तुमचं बोलायचं व्यासपीठ आहे. आपण इथे नाही बोललं, आपलं चूक इथं नाही कळाली तर कुठे कळायचे? बोलल्याशिवाय कळणार नाही. हा बोल, काय हरकत नाही. सूर्य स्वयंप्रकाशित, काहीच हरकत नाही. पण सूर्य एक आहे का अनेक आहे? आपल्याला एक दिसतो, एक नाही. 12 आदित्याचं ते वर्णन आलेलं आहे. 12 आदित्याचं वर्णन आलेलं आहे. सूर्य अनेक आहे, ब्रह्मांड अनेक आहे, तर तू कसा एक असेल? असो, सूर्य प्रकाशित आहे का? स्वयंप्रकाशित आहे का परप्रकाशित आहे? सूर्य परप्रकाशित आहे, आणि हे जड अप्रकाशित आहे. आणि तुम्ही स्वयंप्रकाशित. परमात्मा स्वयंप्रकाशित, सूर्य परप्रकाशित. परमात्म्याचा प्रकाश घेऊन तुम्हाला प्रकाश देतो, आणि तो बी डायरेक्ट प्रकाश देत नाही. मरून जाऊ खटक्यात त्याचा डायरेक्ट प्रकाश आला तर. विज्ञान लक्षात घ्या. मध्ये चंद्र ठेवलाय, चंद्र त्याचा प्रकाश घेतो, लागेल तेवढा खाली देतो, बाकीवर तिकडे पाठवतो. काय ईश्वराने योजना केलेली आहे जीवासाठी, असं कवच करून ठेवलंय. आणि चंद्राकडनं सुटलेला प्रकाश तो बी पुरा आला तर इथे खटका उडेल. त्याच्यासाठी ओझोन वायूचं इथून 23 किलोमीटर अंतरावर कवच तयार केलं, ओझोन वायू. आणि त्याच्यातनं गाळून प्रकाश येतो, तरी बी चटका सहन होईना सूर्याचा, दुपारच्या उन्हाचा. आणि डायरेक्ट आला असं तर डायरेक्ट जाग्यावरच होईल. जास्त कशाला भिंगातनं घ्या ना, फक्त भिंग आहे ना, आपण शाळेत प्रयोग करायचं बघा, खाली गवत ठेवायचं आणि भिंग लावायचं, भडकाच उडतोय, लगेच अग्नी तयार. सूर्याचा प्रकाश डायरेक्ट जर क्ष किरण खाली आले असते, न बरे होणारे आजार झाले असते. आता चालू आहेत बरं का न बरे होणारे आजार. का? आमच्या वैज्ञानिकांनी स्फोट घडवले, अणुचे स्फोट घडवले, आणि त्या स्फोटाचा परिणाम म्हणून ओझोन वायूच्या थराला छिद्र पडलेली आहे, आणि त्या छिद्रातून डायरेक्ट प्रकाश येतोय. आणि त्या प्रकाशाचा परिणाम म्हणून एड्स सारखे, आपल्या कोरोना सारखे अजून आता नवीन येतात, आणि ती छिद्र कोण मुजवू शकत नाही. आणि ते छिद्र, ते प्रकाश आतमध्ये आल्यामुळे न्यूट्रॉन ते सगळं खाली आहे तसं आल्यामुळे परिणाम असा झाला की न बरे होणारे, या प्रकृतीला जीवाला न सहन होणारे आजार आले, आणि त्यांनी बऱ्यापैकी नाश सुरू केले. अशी प्रक्रिया आहे. आपला मुद्दा होता सूर्य परप्रकाशित आहे, जड अप्रकाशित आहे. हा जड अप्रकाशित आहे.
आणि तुम्ही परमात्मा स्वयंप्रकाशित आहे. हे असं कसं म्हणता तुम्ही? सूर्याच्या प्रकाशात तुम्हाला दिसतं का तुमच्या प्रकाशात तुम्हाला दिसतं? बर, अजून प्रश्न, अनुभवाची गोष्ट. अंधारात तुम्हाला दिसायचं बंद होतं का वस्तू दिसायच्या बंद होतात? आता काय घोटाळा झाला का? अंधारात तुम्हाला दिसायचं बंद होतं का वस्तू दिसायच्या बंद होतात? अनुभव सांगा ना राव. काय अंधारात तुम्हाला दिसायचं बंद झालं तर अंधाराला कोणी पाहिला? काय अनुभवच बोला म्हटलं तर तुम्ही तिसरंच सांगताय मला. अंधाराला कोणी पाहिलं आणि तुम्हाला दिसायचं बंद झालं का? वस्तूवर अंधाराचं आवरण आलंय का तुमच्यावर अंधाराचं आवरण आलंय? वस्तू दिसायच्या बंद झाल्या का तुम्हाला दिसायचं बंद झालं? आणि कालवा केला, वस्तूवर आरोप केला, काही दिसना, वस्तू दिसत, मला दिसना, तुला दिसत नाही, तुला दिसतंय, वस्तू दिसनात. आणि वस्तू दिसले की मला दिसतंय असा भ्रम झाला की वस्तू दिसली की मला दिसते. आणि एरवी दिसतच नाही. आणि अंधारात वस्तू दिसत नाही, माचीस कसं शोधता? अंधाराला कोणी पाहिले? सूर्यानं पाहिले का तुम्ही पाहिलं? सूर्याला अंधार माहित आहे का? आणि तुम्हाला सूर्य बी माहित आहे आणि अंधार बी माहित आहे. अशा तर स्वयंप्रकाश आहे तुम्ही. हा अनुभव आहे का नाही का शास्त्रातला? शास्त्र वाचून कळेल तुम्हाला. अंधाराला बी कुणी पाहिलं? तुम्ही. आणि प्रकाशाला बी कुणी पाहिलं? तुम्ही. आणि प्रकाशापासून बी वेगळे ना अंधारापासून बी वेगळे हे कोणाला कळालं? तुम्ही अंधार बी नाही, प्रकाश बी नाही, तुम्ही स्वयंप्रकाश आहात. काय पहा काय सामर्थ्य कसं आहे ते. कालच विषय झाला. स्वप्नात अंधार करून झोपता की नाही? स्वप्नात अंधार करून झोपता की नाही? आणि स्वप्नात जे दिसलं तिथं प्रकाश होता का अंधार होता? आणि तो कोणाचा प्रकाश होता? बाहेर सूर्य आहे का? नाही. आणि तो प्रकाश कोणाचा होता? स्वप्नातला दिसलेल्या गोष्टीचा. स्वप्नातला प्रकाश कोणाचा होता? स्वप्न कोणाच्या प्रकाशात पाहिलं? स्वप्नातल्या वस्तू कोणाच्या प्रकाशात पाहिल्या? काय वेळच लागे ना आमचं आम्हाला. आमचं कर्तृत्व ना आमचं सामर्थ्य आम्हाला कळे ना. पाहिलं की नाही अंधार? तिथं सूर्य कोणाचा होता? कुणी सूर्य तयार केला होता तिथे? सूर्याचे बाप आहे तुम्ही. ब्रह्मदेवाचे बाप आहे. ब्रह्मदेवाला सृष्टी करता येते. तुम्हाला तुम्ही बंगला बांधला होता की नाही स्वप्नात? तो ब्रह्मदेवानं बांधून दिला होता का तुमचा तुम्ही बांधला होता? आणि तुम्हाला जर पोरं तिथे पोरं झाली होती की नाही? तिथे तिथे नवरान बायको होती की नाही? मैसन रेडान बैलन ती डोंगरन दर्यान पाणी पिकन जमीन होतं की नाही तिथे? आणि ते कोणी उभा केलं होतं? ब्रह्मदेवाला सृष्टी तयार करता येते तुम्हाला? ते जसं तुम्ही जसे जन्म मरणात अडक तसे ते बी अडकले. ब्रह्मदेव आविष्याने मोठा आहे, तुम्ही आविष्याने छोटा आहे. स्वरूपाने सारखेच. सूर्य उंचीने मोठा आहे, तुम्ही ते खाली आहे, सारखेच. लक्ष द्या. काय ब्रह्मपणाचे नि भडशे. हा काय होई आहे? पुनरावृत्तीचे नि ओळशे. ब्रह्मपणाचे नि भडशे, पुनरावृत्तीचे नि ओळशे. निवडली याचे जैसे पोट न दुखी. ब्रह्मदेवाच्या पुनरावृत्ती. ब्रह्मभुवन लोका पुनरावृत्ती नो अर्जुन. माम उपात्ते ते कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. अरे मला माझ्या आश्रयाला आला. ब्रह्मदेवाला सुद्धा पुनर्जन्म आहे, पण तू माझा आश्रय केला तर पुनर्जन्म न विद्यते. तुला पुनर्जन्म नाही. पुन्हा श्रेष्ठ कोण आहे? आम्हाला सवय झाली दुसरं त्याचं जास्ती बघायची सवय झाली. आमचं जास्ती माहित नाही. स्वयंप्रकाशित आहात तुम्ही. प्रकाशाला बी पाहणारे, अंधाराला बी पाहणारे आणि सृष्टीचे निर्माते करणारे. बरं स्वप्नातल्या माणसानं जीव खाऊ कुणी घातलं? पालन कुणी केलं? तिथं पोरानं जेवण बिवण भूक लागली कुणी दिलं जेवण? तिथली भाकरी काय पीक पाणी कुणी तयार केलं?
सांगा ना तुम्ही, तुमचं स्वप्न होतं ना, तिथला पैसा पाणी कुणी छापला? तुमचंच होतं सगळं, आणि पाहिजे तेवढे छापले की नाही? आणि संवाद कुणी केला त्याचा? काय काय जमतंय तुम्हाला तेवढं बघा. उत्पत्ती जमते, स्थिती पालन जमते, आणि संहार जमत. शाबास. ब्रह्मा विष्णू महेश कोण आहे? आपलं सामर्थ्य बी आपल्याला कळालं पाहिजे, आपलं व्यापकत्व बी आपल्याला कळालं पाहिजे, लक्षात घेतलं पाहिजे आपलं. हे असंच आहे, हे कळे ना आम्हाला, हे पाहिना आम्ही आमच्याकडे, आम्हाला ह्याचंच आश्चर्य वाटतंय. आम्हाला आमचं कळेल, आमचं सामर्थ्य कळेल. का बुद्धीने नाटा केलाय, मनाने वाकवलाय, हा इंद्रियाने तर पार पागल करून सोडलाय. इंद्रियांच्या नादात, मनबुद्धी अहंकाराच्या नादात त्याला संकुचित झाले. संकोचोनी कार्य झालाशी लहान संकोचित केलं. का त्याला एवढं दिसतंय ना या डोळ्याला. मनाला जेवढं दाखवेल तेवढंच कळतंय ना, चित्ताला जेवढं तुम्ही कळवून द्याल ध्यान होईल तेवढंच समजतंय ना. मीला जेवढं मन आणि ते वृत्ती व्यापेल तेवढंच आहे ना. त्याला वाटतं तेवढंच आहे मी, तू तेवढा नाही. हे तुमच्यावर आहे का ह्यांच्यावर तुम्ही आहे? लक्ष द्या, कोणावर कोण आहे? इंद्रियावर तुम्ही आहे का इंद्रिय तुमच्यावर आहे? हा, जग तुमच्यावर आहे का जगावर तुम्ही आहे? जग तुमच्यावर आहे. बरोबर. हा, हे देवी देवता तुमच्यावर आहे का देवी देवतावर तुम्ही आहे? पुढे पुढे घेऊन जातो मी जरा. आणि त्या तुमच्या ठिकाणी वास करतात की नाही? पुढे घ्या, सांगायचं नाही तुम्हाला. उद्या उद्याच नाही, वेळेचं बंधन. उद्या घेऊ. देवी देवता कशा तुमच्यावर आहे, आणि त्या तुमच्यात कशा वास करतात, आणि त्याचा नैवेद्य त्यांना काय लागतो, काय खायला, आणि त्या तुमच्या आश्रयाने कशा आहेत याचं चिंतन आपण सुरुवातीला. माझं मगाशी लक्ष गेलं, तुम्हाला कमी असं वाटलं म्हणून पुढे घेऊ. वेळेचं बंधन आहे आपल्याला. चांगदेवराय कुठपर्यंत आलेत आता? चांगदेवराय कुठपर्यंत आले? हा, मुक्ताबाईच्या भेटीला आहे. बस बस, तिथंच मोठा खेळ आहे आता. तिथंच सगळं अध्यात्म आहे, तिथंच सगळा गुरु शिष्याचा खेळ आहे. बस तेवढ्यावर ते सगळं प्रतिपाद्य विषयच चांगदेव पासून तिथं सांगतो. तत्वामाशी बस. तत्चा बी निर्णय करायचा, आणि दोनचा बी निर्णय करायचा, आणि आशीचा बी निर्णय करायचा. तिन्ही पदाचा निर्णय लावायचा. त्याच पॉइंटवर खरं आपण बी येऊन थांबलेलो आहे. जिथे चांगदेवरायांचा आता मुक्काम पडलेला आहे तिथेच आपला बी मुक्काम आहे. जर श्री गुरुच्या वेदात असू तर, हा असू तर, नाहीतर मग काय, मग विषय. चला, स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदा भासू, दावी मग घासू प्रगट करी. धरील शिवा पंढरीश्वर पांडुरंगाच्या चरणी, सद्गुरुनाथांच्या चरणी, तुम्हा सर्व संत माय बाप्पांच्या चरणी सेवा समर्पित. कुंडलीक वरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की. माऊली ज्ञानेश्वर महाराज.